तो अच्छा था। നമ്മളെല്ലാവരും ഇന്ന് കുഞ്ഞുങ്ങളെ ട്രോഫി വാങ്ങുന്നത് നമ്മൾ കണ്ടു. हम लोग सब लोगों ने देखा बच्चों लोग किस रीति से वो लोग उनका स्किट के बाद उनको प्रतिफल आज बच्चे लोग ले रहे थे. നമ്മളെല്ലാവരും ഒരു ദിവസം ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ നിന്നും ദൈവത്തിന്റെ നേരിട്ട് ട്രോഫി വാങ്ങാൻ പോവുകയാണ്. उसी रीति से एक दिन हम लोग भी हर एक विश्वासी नया जन्म पाए हुए लोग परमेश्वर से स्वयं हम लोग परमेश्वर के हाथों से हम लोग सब लोग एक प्रतिफल या ट्रॉफी हम लोग लेंगे. നമ്മളെല്ലാവരും ഓരോരുത്തരും കർത്താവിൽ നിന്ന് പ്രതിഫലം വാങ്ങും. और हम सब लोग जिनका नया जन्म हुआ है प्रभु की उपस्थिति में बने रहकर प्रतिफल का उद्देश्य में एक विरासत या एक ट्रॉफी हम लोग को मिलेगा. ദൈവത്തിൽ വിശ്വസിക്കുന്നവർ ദൈവം ഉണ്ട് എന്നും തന്നെ അന്വേഷിക്കുന്നവർക്ക് പ്രതിഫലം കൊടുക്കുന്നു എന്നും നമ്മൾ വിശ്വസിക്കേണ്ടതാണ്. क्योंकि हम लोग वो लोग हैं जो ये विश्वास करते हैं कि परमेश्वर है और क्योंकि वो है विश्वास योग्य है और वो प्रतिफल देने वाला परमेश्वर है. നമ്മുടെ ആ പ്രതിഫലത്തിന് യോഗ്യമാക്കി തീർക്കുന്ന ഒരു സഭാജീവിതം നമുക്കുണ്ട്. उसी के साथ साथ हमें इस दुनिया में जब जीते समय में उस प्रतिफल पाने लायक वाला जिंदगी जीने के लिए एक मंडली जीवन कलीसिया जीवन प्रभु ने दिया है. കർത്താവ് അതിന് നമ്മളെ യോഗ്യരാക്കിയെങ്കിലും നമ്മൾ പിന്നെയും പിന്നെയും ആവർത്തിച്ച് ചിന്തിക്കുകയും നമ്മുടെ ഹൃദയം തിരിഞ്ഞ് ആ യോഗ്യതയിലേക്ക് നമ്മൾ പ്രവേശിക്കേണ്ടത് ആവശ്യമാണ്. तो ये तो सही है कि प्रभु यीशु मसीह है जो हमें उस योग्य और काबिल बनाया प्रभु की उपस्थिति में बने रहने के लिए, लेकिन इस भूमि में वर्तमान के जीवन में उस विषय में हम विश्वास के साथ अपने आप को समर्पण करके उस बात को मानकर विश्वास करके जीना भी जरूरी है. ദൈവം അതിന് പ്രതിഫലം ഒരുക്കിയെങ്കിലും യെരമ്യാ പ്രവാചകൻ പറയുകയാണ്, ദൈവത്തിന്റെ ജനം അതിന് ദൈവം ഒരുക്കിയെങ്കിലും ദൈവത്തിന്റെ ജനം അതിന് യോഗ്യരായി തീരുന്നില്ല എന്നുള്ള ഒരു വാക്യം നമുക്ക് യെരമ്യാ പുസ്തകം 8 അധ്യായം 20 വാക്യത്തിൽ നിന്ന് വായിക്കാം. हम लोग भले ही परमेश्वर ने हमको तैयार करके रखा है तो भी हम लोग यिर्मयाह का पुस्तक 8 का 20 में पढ़ते समय में हम देखते हैं कि लोग उस विषय में काबिल नहीं हुआ करके हम पढ़ते हैं. कटनी का समय बीत गया, फल तोड़ने की ऋतु भी समाप्त हो गई और हमारा उद्धार नहीं हुआ. കൊയ്ത്ത് കഴിഞ്ഞു, जो है कटनी का समय आ गया ഫലശേഖരവും കഴിഞ്ഞു, और जो बटोरने का समय भी था वो भी हो गया, समाप्त हुआ. യഹൂദന്മാരുടെ ഇടയിലുള്ള ഫലശേഖരണത്തോട് ബന്ധം ഇയറിന്റെ അവസാനം വരുന്ന ഫലശേഖരണത്തെ കുറിച്ച് പറയുകയാണ്. ये यहूदियों का रिवाज में या उनका गांव का रीति के हिसाब से देखा जाते समय में उन लोगों को जब साल का अंत होते समय में एक कठिनाई का एक समय उनके गांव में रहता है वो. അപ്പൊ അവിടെ കൊയ്ത്ത് കഴിഞ്ഞു, ഫലശേഖരവും കഴിഞ്ഞു. तो अभी ये क्या हो गया, कटनी भी हो गया, फल इकट्ठा करने का समय भी हो गया, പക്ഷേ ഞങ്ങൾ ഇതുവരെ രക്ഷിക്കപ്പെട്ടിട്ടില്ല. परंतु हम अभी तक या ये लोग अभी तक हमारा उद्धार अभी तक हुआ नहीं करके कह रहे हैं. അവിടെ നമ്മുടെ ആത്മരക്ഷയെ കുറിച്ചല്ല, तो यहाँ पर ये आत्मा का उद्धार के विषय में नहीं है, പിന്നെ ഈ പ്രതിഫലം വാങ്ങത്തക്കവണ്ണമുള്ള ഒരു ദൈഹികരക്ഷ പ്രാപിച്ചില്ല. बल्कि प्रतिफल पाने लायक जो योग्यता काबिलता है हर एक विश्वासी जो पाना चाहिए, जो प्राण का उद्धार में छुपा हुआ है, वो प्राण का उद्धार का तैयारी नहीं हुआ. അടുത്ത വാക്യത്തിൽ പറയുന്നുണ്ട് എന്തുകൊണ്ടാണ് ജനം ആ രീതിയിൽ യോഗ്യരാകപ്പെടാത്തത്. अगला वाक्य में लिखा है कि क्यों ये लोग इस रीति से प्राण का उद्धार का पूर्णता में पहुंच क्यों नहीं पाए करके लिखा है. पढ़ना. अपने लोगों के दुख में भी दुखित हुआ, मैं शोक का पहरावा पहने अति अचंभे में डूबा हूँ. എന്റെ ജനത്തിന്റെ പുത്രിയുടെ മുറിവെന്നില്ലേ അവിടെ, मेरा लोगों का बेटी का दर्द ऐसा नहीं है. मराठी पढ़ना. हाँ, कन्या से घायल. हाँ, तो मेरा जो पुत्रियां घायल हो गया, उस घायल के वजह से मुझे चोट लगा. എന്റെ ജനം എങ്ങനെയാണ്, मेरे लोग का हालत कैसा है, മുറിവുള്ളവരാണ്. उन लोग को घायल हो गए, चोट उनको है ആ മുറിവിന് സൗഖ്യം വന്നിട്ടില്ല. और वो चोट ऐसा हालत में है कि वो चंगाई नहीं हो रहा, मतलब वो हील नहीं हो पा रहे, वो रोग जो कटा हुआ भाग. നമ്മൾ പ്രതിഫലം വാങ്ങാൻ നിൽക്കുമ്പോൾ जब प्रतिफल पाने के लिए हम लोग राजा के पास खड़े होते समय में ഊനമുള്ള ഒരു അവസ്ഥയിൽ, മുറിവുള്ള അവസ്ഥയിൽ, ദയനീയമായ അവസ്ഥയിൽ, ദുർഗന്ധം വമിക്കുന്ന അവസ്ഥയിലാണ് നിൽക്കുന്നതെങ്കിൽ എങ്ങനെയാണ് പ്രതിഫലം കിട്ടുന്നത്? अगर प्रतिफल के दिन में उस राजा के सामने खड़े रहते समय में हम लोग अंदर से दुर्गंध निकल रहा है, हम लोग अयोग्य रीति से, अशुद्ध है, निकम्मा है, चोट पहुंचा हुआ, घायल रीति से अगर हम लोग खड़े रहेंगे तो फिर कैसे हमको प्रतिफल देगा?
അവിടെ യെശയ്യാവ് ഈ കാര്യത്തെ കുറിച്ച് വിളിച്ചു പറയുകയാണ്. യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 1 അധ്യായം 6 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. यशायाह का पुस्तक 1:6 में इस रीति से पढ़ते हैं, ആ, यशायाह 1:6। पाँव से सिर तक कहीं भी कुछ आरोग्यता नहीं, हाँ। केवल चोट और कोड़ों की मार के चिन्ह और सड़े हुए घाव है, जो न दबाए गए न बांधे गए न तेल लगाकर निर्माए गए हैं। നോക്കുക, ദൈവത്തിന്റെ ജനമാണ്, पर प्रभु के लोग हैं लोग, അവർ രക്ഷിക്കപ്പെട്ടില്ല എന്ന് പറഞ്ഞ എന്താണ്? तो उद्धार उनका हुआ नहीं, मतलब क्या? ഒരു സമ്പൂർണമായ ഒരു സൗഖ്യം ദൈവം ഈ ഹൃദയത്തിൽ വന്നിട്ടില്ല. संपूर्ण रीति से एक चंगाई जो मिलना चाहिए था वो अभी तक उनके प्राण में मिला नहीं, उनका वो प्राण में चंगाई का अनुभव नहीं हो पा रहा है। അവർക്ക് പൂർണ്ണ സൗഖ്യം കൊടുക്കുവാൻ അവിടെ ഒരു വൈദ്യനുണ്ട്. നമ്മളെ യിരെമ്യാ പ്രവചനം തന്നെ വായിക്കുമ്പോൾ यिर्मयाह का पुस्तक में अगर हम पढ़ते समय में ये लोगों को संपूर्ण रीति से हस्त और स्वस्थ करने के लिए, चंगा करने के लिए एक वैद्य गांव में है, तो भी നമ്മള് അതിന്റെ 8 അധ്യായം 22 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. 8:22 में हम पढ़ते हैं, क्या गिलाद देश में कुछ बरसात की औषधि नहीं? क्या उसमें कोई वैद्य नहीं? ഓക്കെ बस 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 എന്താ ഇങ്ങനെ നിൽക്കുന്നത്? ये लोग तुम लोग ऐसे ही क्यों खड़े हो? നിങ്ങളെ സൗഖ്യമാക്കുവാൻ ഒരു വൈദ്യനില്ലയോ? क्या तुम्हारे गांव में तुमको ठीक करने के लिए, तुमको चंगा करने के लिए वैद्य नहीं है क्या? ആ മുറിവ് പഴുക്കാതെ ദൃഢമായി അത് ഉണങ്ങി അത് സൗഖ്യമാകേണ്ടതിന് ഗിലെയാദിലെ വൈദ്യന്റെ കയ്യിൽ തൈലമില്ലയോ? क्या तुम्हारा तुमको जो चोट लगा हुआ है और वो चोट जो है उतना बड़ा गहरा घाव होकर अभी वो सड़ने शुरू हो गया, बदबू और दुर्गंध देने लगा है, क्या तुम लोग गलियात में जाओ ना, वहां पर वो दवाई मलहम लगाकर तुमको चंगा कर वो जो घाव है उसको हटा देगा। നമ്മള് ദൈവസ്ഥാനിൽ നിൽക്കുമ്പോൾ, हम लोग जब परमेश्वर की उपस्थिति में खड़े रहते समय में, പ്രതിഫലം വാങ്ങുമ്പോൾ जब प्रतिफल लेते समय में ഒരു ഊനവും ഉണ്ടാകാൻ പാടില്ല. हमारे में कोई भी कमी घटी दिखना नहीं चाहिए। അവിടെ കർത്താവ് എങ്ങനെയാണ് നിർത്തുന്നത്? परमेश्वर हमें कैसा, यीशु मसीह हमें कैसा परमेश्वर की उपस्थिति में खड़ा करके रखता है? ഒരു സ്പോട്ട് ഇല്ല, റിങ്കിൾ ഇല്ല, बिना कोई दाग और जूरी का, പിന്നെ എങ്ങനെ और कैसा निष्कलंक, നിഷ്കളങ്കമായി തേജസ്സോടെ മുൻനിർത്തേണ്ടത്. निष्कलंक निकपट रीति से एक तेजस्वी मंडली के रूप में हमें खड़ा करके रखा है। അപ്പൊ നമ്മുടെ അവസ്ഥ ഇപ്പോൾ എന്താണ്? परंतु हमारा हालत कैसा है अभी? ഇയറെന്റിങ്ങിൽ വന്നപ്പോൾ നമ്മുടെ അവസ്ഥ എന്താണ്? अभी हम लोग साल के अंतिम समय में हम पहुंच चुके हैं, क्या हालत है हमारा? അപ്പൊ നമുക്ക് വൈദ്യനെ ആവശ്യമുണ്ടോ? इसके लिए हमें वैद्य की जरूरत है क्या? തൈലം ആവശ്യമുണ്ടോ? मलहम लगाने के लिए वो दवाई जरूरत है क्या? ആത്മാവിലുള്ള ഒരു നടപ്പ് നമുക്കില്ലാത്തതാണ് ഈ ഒരു ട്രോഫിക്ക് വാങ്ങാനുള്ള നമ്മുടേതായിരിക്കുന്ന യോഗ്യതക്കുറവ്. तो आत्मा के नियंत्रण में या आत्मा की अगुवाई में हम लोग चलने के लिए लायक नहीं बन रहे, या आत्मा की बातें सुनकर उसमें आज्ञाकारी होकर चलने नहीं हो पा रहे, इसके वजह से प्रतिफल के दिन में हमें खड़ा रहने नहीं हो पा रहा। അപ്പോൾ കർത്താവ് നമ്മളെ നല്ല സമരക്കാരന്റെ കാര്യം പറയുമ്പോൾ, इसलिए प्रभु जब वो अच्छा शमरी का जब कहानी बोलते समय में, നമ്മള് ജെറുസലേമിൽ നിന്നും എരിഹോവിലേക്ക് ഒരു മനുഷ്യൻ ലക്ഷ്യം വിട്ട് തെറ്റിപ്പോവുകയാണ്. वहां पर हम देखते हैं कि एक व्यक्ति यरूशलेम की ओर से यरीहो की ओर जिस लक्ष्य से वो जाना चाहिए था, वो लक्ष्य से हटकर दुर्लक्ष्य होकर वो यरीहो की ओर जा रहा है। ജെറുസലേമിൽ നിന്ന് എരിഹോയിലോട്ട് പോകുമ്പോൾ ഏകദേശം 3000 ഫീറ്റ് അടിയിലേക്കാണ് പോകുന്നത്. तो वो यरूशलेम से यरीहो की ओर जाते समय में हम जानते हैं कि यरूशलेम जो है पहाड़ी नगर है और यरीहो जो है नीचे का है जगह, तो 3000 फीट नीचे की ओर ऐसा यात्रा करना पड़ता है यरीहो की उधर पहुंचने के लिए। അവന്റെ ജീവിതയാത്രയിൽ അവൻ അഗോഗതി പ്രാപിച്ച് താഴേക്ക് പോകുന്ന ഒരു അവസ്ഥയെ കുറിച്ചാണ് അവിടെ കർത്താവ് അവിടെ പറയുന്നത്. तो वहां पर प्रभु उस व्यक्ति का हालत को बताना चाहता है कि उस व्यक्ति का अवस्था ऐसा हो गया है कि बुरा होते जा रहा है और वो गिरावट की हालत की वजह से नीचे जा रहा है। അവൻ അങ്ങനെ യാത്ര ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ और इस नीचे की ओर यात्रा करते समय में അവന്റെ ശരീരം മുഴുവനും മുറിവായി. उसका शरीर में क्या हो गया? पूरा घाव आ गया, അവൻ രക്തമെല്ലാം ഒലിച്ചുപോയി. उसका लहू बहने लगा शरीर से, ജീവൻ നഷ്ടപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. वो मरने जा रहा है अभी, അവൻ അർത്ഥപ്രാണനാണ്. आधा मरा हुआ हालत में पहुंच चुका है। അപ്പോൾ ആരാണ് അവനെ ആദ്യം കണ്ടത്? सबसे पहला कौन आया? ഒരു പുരോഹിതൻ കാണുകയാണ്. पहला एक याजक आया, ഒരു പുരോഹിതൻ കാണുകയാണ്. एक याजक आके उसके सामने आया। മതപ്രകാരമുള്ള ഒരു രീതിയെ കുറിച്ച് പറയാനാണ് പുരോഹിതന്റെ കാര്യം तो പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. धर्म की बातों का अवस्था को बताने के लिए प्रभु वहां पर सबसे पहला वहां पर वो याजक के बारे में बता रहे हैं। അദ്ദേഹം കണ്ടു, उन्होंने देखा, മുറിവേറ്റ മനുഷ്യനെ സഹായിക്കാൻ കഴിയാതെ ഒഴിഞ്ഞുപോയി. उन्होंने देखा कि वो गांव में जो पीड़ित मनुष्य को देखकर मदद नहीं कर सकता है, वो हालत से देखकर वो वहां से हटकर वो चला गया। പിന്നീട് നമ്മളൊരു ലേവിനെ കാണുന്നുണ്ട്. फिर एक लेवी वहां पर आया। ഇവിടെ കർത്താവ് ഒരു കാര്യം പറയുകയാണ്. प्रभु यहाँ पर एक बात बताना चाहता है। കർത്താവിനെ അന്നത്തെ ആൾക്കാർ, ഈ ലേവ്യക്കാരും പുരോഹിതന്മാരും യേശു ക്രിസ്തുവിനെ ഒരു സമരിയൻ എന്ന് വിളിച്ചു. हम लोग देखते हैं कि उन दिनों में
लेवी गोत्र के लोग और याजक लोगों का झुंड के लोगों ने जब यीशु को देखकर, यीशु का कार्य को देखकर उन लोग ने यीशु को कहा तू एक शमरी है। അപ്പൊ കർത്താവ് പറയാണ്, तो प्रभु एक दृष्टांत से बताना चाहता है, മുറിവേറ്റ ഈ മനുഷ്യന് ये व्यक्ति जो यहाँ पर घाव में आधा मरा हुआ हालत में है, പുരോഹിതനൊന്നും സഹായിച്ചില്ല, याजक ने आकर बचाया, उसको मदद नहीं कर रहा। ലേവ്യനും സഹായിച്ചില്ല, लेवी गोत्र जो उस समय में वचन के आधार पर सही रीति से चलने वाला व्यक्ति भी उसको मदद नहीं कर रहा। എന്നാൽ ഇവിടെ ഒരു സമരക്കാരൻ വരികയാണ്. परंतु एक शमरी थोड़ी देर के बाद वहां से आया। അവൻ എന്ത് ചെയ്തു? उसने क्या किया? അവന്റെ മുറിവുകളെ കെട്ടി, उसने सबसे पहला उसको घाव को मलहम लगाया और उसको बांधा, बैंडेज लगाया, അവനെ എണ്ണ പുരട്ടി, उसके ऊपर तेल लगाया അവൻ എന്ത് ചെയ്തു? और फिर क्या किया? രക്ഷ ചെയ്തു എന്നാണ് വായിക്കുന്നത്. उसको बचाया करके हम पढ़ते हैं। എന്നിട്ട് എവിടെയാക്കി? और फिर कहां पर लेकर आया? सराय में। ഇതാണ് ലോക്കൽ സഭ. ये है सराय, यानी कि हम जानते हैं स्थानीय मंडली को दर्शाता है। അപ്പൊ സഭയിൽ ഒരാൾ വരുമ്പോൾ तो इसके लिए एक व्यक्ति अगर जब मंडली में जब कोई आ जाता है, മുറിവോട് കൂടിയാണോ? वो घाव के साथ आता है क्या? कैसा आता है? അവിടെ ഈ നല്ല സമരക്കാരൻ എന്ത് ചെയ്യുന്നു? ये अच्छा शमरी ने क्या किया? घाव के ऊपर मलहम लगाकर, बैंडेज लगाकर उसको सराय में लेकर आया। ആ അപ്പോൾ ആ കർത്താവ് അവിടെ അവനോട് ചോദിച്ച നല്ലവൻ ആരാണെന്ന് ചോദിച്ചപ്പോൾ കർത്താവ് പറയാണ്, ഇതിൽ ആരാണ് ഈ മുറിവേറ്റ മനുഷ്യന് നല്ലവനായി തീർന്നത്? तो प्रभु ने ये दृष्टांत बोलने के पहले एक व्यक्ति वहां पर पूछ रहे हैं कि भला कौन है, अच्छा कौन है करके, या हमारा असली मददगार या हमारा पड़ोसी कौन है करके, उस सवाल के विषय में प्रभु ये दृष्टांत देने के बाद प्रभु फिर वो लोगों से वहां पर पूछ रहा है, अब इस व्यक्ति को जिसने मदद किया, इस व्यक्ति के लिए अच्छा पड़ोसी, अच्छा मददगार कौन है? അവനോട് കരുണ കാണിച്ചവൻ. तो लोगों ने फटक से जवाब दिया, जो उसके ऊपर दया दिखाया वो अच्छा मित्र है, पड़ोसी है। അപ്പോൾ നമ്മളോട് ദയ കാണിച്ചത് എന്താണ്? हमारे ऊपर ऐसा, हमारे ऊपर प्रभु यीशु मसीह ने किस रीति से दया दिखाया? जब हम पापी ആ, आमेन, आमेन, आमेन। ഇതിനോട് നമ്മൾ വളരെ കടപ്പാടുണ്ടായിരിക്കണം. तो वो हम जब पापी थे उस हालत में जब प्रभु ने हमें बचाया करके ये बात का बोध या एहसास जब हमको होते समय में हम तुरंत प्रभु के और हम कर्जदार बन जाते हैं। നമ്മളതാണ് നമ്മുടെ കർത്തവ്യേശ്വര അത് ഓർക്കുകയാണ്. खास रीति से प्रभु मैच में यही बात तो हम ध्यान करते हैं। നിങ്ങളെ കൊണ്ടുപോകാൻ ഞാൻ വരുമ്പോൾ जब मैं तुम लोगों को वापस लेने जब मैं आऊंगा, നിങ്ങൾ ഊരമില്ലാത്തവരായിരിക്കണമെങ്കിൽ तुम लोग अगर बिना कोई कमी और दोष तुम में ना दिखने के लिए, നിങ്ങൾ എന്നെ ഓർക്കണം. തും ലോഗ് ഞാൻ നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി എന്ത് ചെയ്തു എന്നുള്ളത് मैं वापस आने तक मेरे स्मरण में तुम लोग मुझे याद करते रहना, मैंने तुम लोगों के लिए क्या क्या किया है करके, ये हर एक विश्वासी ध्यान में रखना, स्मरण करना। അപ്പോൾ ഗിലെയാദിൽ നമുക്ക് വൈദ്യനുണ്ട്, तो गलियाद में हमारे लिए एक वैद्य है നമുക്ക് തൈലവുമുണ്ട്. और एक दवाई लगाने के, मलहम लगाने के लिए दवाई भी है। പക്ഷേ തന്റെ ദൈവത്തിന്റെ ജനത്തിന്റെ പുത്രിയുടെ മുറിവ് ഉണങ്ങിയിട്ടുമില്ല. കാര്യം എന്താണ്? परंतु ये सब होने के बावजूद भी यरूशलेम के नगर की बेटियों का जो घाव अभी तक ठीक नहीं हो रहा। എന്താ കാര്യം? कारण क्या है? ഈ നന്മ ചെയ്തതിനെ കുറിച്ചുള്ള ബോധ്യം അവർക്കില്ല. क्योंकि इतना बड़ा भलाई यहोवा परमेश्वर ने जो उन लोगों के साथ किया है, उसका बिल्कुल बोध्य लोगों के मन में, विचारों में, ध्यान में नहीं है। അപ്പൊ കർത്താവ് നമുക്ക് വേണ്ടി എന്ത് ചെയ്തു എന്നുള്ളതിന്റെ വ്യക്തമായ ഒരു ബോധ്യം നമ്മളെ മത്തായി സുവിശേഷം 1:21 വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. मत्ती का सुसमाचार 1:21 पढ़ते समय में प्रभु ने हमारे लिए क्या भलाई किया है करके वहां पर हम पढ़ते समय में, തന്റെ ജനത്തെ അവരുടെ പാപങ്ങളിൽ നിന്ന് രക്ഷിപ്പാനിരിക്കുന്നുണ്ട്. क्योंकि ये व्यक्ति जो आएगा वो अपने लोगों को अपने पापों से बचाएगा, इसलिए അവൻ എന്ത് വിളിക്കണം? उसका नाम क्या रखना? यीशु रखना। उसका नाम, उसको यीशु करके बुलाना। ആ നമ്മൾ നോക്കുക, जरा देखना നമ്മളെ എങ്ങനെയാണ് കർത്താവ് ഈ പാപത്തിൽ നിന്ന് രക്ഷിക്കുന്നത്? किस रीति से है प्रभु हमें पापों से बचाता है। നമുക്ക് അതിനെക്കുറിച്ച് ഒരു വ്യക്തമായ അറിവുണ്ടായിരിക്കണം. थोड़ा इसलिए इस विषय में एक अच्छा स्पष्टता, एक बोध्य होना जरूरी है। നമ്മൾ എപ്പോഴും അത് ചിന്തിക്കുന്നതാണ്. हम लोग हमेशा भले ही याद करता हो, നമ്മളറിയാം ക്രൂശിൽ കർത്താവ് മരിച്ചു, രക്തം ചിന്തി. ये तो हम जानते हैं, बेसिक रीति से हम जानते हैं, यीशु आया, क्रूस पर मरा, लहू बहाया। എന്നാൽ परंतु ദൈവത്തിന്റെ നീതിമാനായ ദൈവത്തിന്റെ കണ്ണിന് മുൻപിൽ परमेश्वर जो धर्मी है, उस धार्मिकता का नजरों के सामने ദൈവത്തിന്റെ കണ്ണ് എങ്ങനെയുള്ളതാണെന്ന് അറിയാമോ? परमेश्वर का नजर कैसा है? നമ്മള് പ്രോവർബ്സ് 15:11 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ नीति वचन 15 का 11 में हम पढ़ते हैं, प्रोवर्ब्स 15:11, जबकि अधोलोक और विनाश लोक यहोवा के सामने खुले रहते हैं, तो निश्चय मनुष्य के मन भी। നരകവും പാതാളവും ദൈവത്തിന് മുമ്പിൽ ഉണ്ടെങ്കിൽ, वहां पर जो नरक और पाताल जो है परमेश्वर के सामने खुली है, मतलब परमेश्वर के सामने परमेश्वर उसको स्पष्ट रीति से अगर उनको देख सकता है तो എന്ന് പറയാൻ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या?
നരകവും പാതാളവും എന്ന് പറയുന്നത് ദൈവത്തിന് ഇഷ്ടമില്ലാത്ത സ്ഥലമാണ്. नरक और पाताल वो एक ऐसा स्थान है जो परमेश्वर उस जगह को पसंद भी नहीं करता അല്ലേ? है ना. അതിനെ ദൈവം സൂക്ഷിച്ചു നോക്കുന്നെങ്കിൽ अगर वो जगह जो परमेश्वर घृणित करता है, नफरत करके रखा है, उस जगह पर भी अगर परमेश्वर का नजर है तो മനുഷ്യ ഹൃദയം मनुष्य का मनो को है അപ്പൊ कितना गहरा नजर रहेगा. നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് ദൈവം തന്റെ നീതിയുടെ കണ്ണു നോക്കുമ്പോൾ तो जब हमारे हृदयों में या हमें परमेश्वर का धार्मिकता की नजर से जब प्रभु हमें देखते समय में നമ്മളെ എങ്ങനെയാണ് കാണുന്നത്? किस रीति से हमें देखता है, അതാണ് നമ്മൾ യേശയ്യാവിന്റെ പുസ്തകത്തിൽ വായിച്ചത്. वो हमने यशायाह का पुस्तक में हमने पढ़ा. ഉച്ച മുതൽ പാദം വരെയും യാതൊരു സൗഖ്യവുമില്ല. सर से लेके पैर तक क्या है, घाव से हम लोग भरे हुए हैं और चंगाई नहीं हो रहा, ठीक नहीं हो रहा. പിന്നെ എങ്ങനെയാണ് നമ്മൾ ദൈവത്തിന് നിൽക്കുന്നത്? फिर कैसे हम लोग प्रभु के सामने खड़े रह सकते हैं? അതിന് ദൈവം എന്ത് ചെയ്തു? इसलिए प्रभु ने क्या किया, തന്റെ പുത്രനെ ഭൂമിയിലേക്ക് അയച്ചു. उन्होंने अपना पुत्र को इस दुनिया में भेजा. അപ്പൊ കർത്താവായ യേശുവിനെ ഭൂമിയിലേക്ക് അയക്കുമ്പോൾ तो जब प्रभु को या परमेश्वर का पुत्र जब में इस दुनिया में भेजते समय में തന്റെ ജനത്തെ ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ സുന്ദരന്മാരായി നിർത്താനുള്ള പ്രാപ്തിയെ കണ്ടുകൊണ്ടാണ് ദൈവം തന്റെ പുത്രനെ അയക്കുന്നത്. तो परमेश्वर क्या देख रहा है कि मेरे लोग मेरे सामने जब खड़े रहते समय में एकदम सुंदर रीति से, बिना कोई दोष के रीति से और तेजस्वी रीति से खड़े रहना चाहिए. वो उसके लिए काबिल व्यक्ति एक ही है, यीशु मसीह को देखकर, इसलिए यीशु को भेजा. യേശുവിനെ ദൈവം നോക്കുമ്പോൾ എങ്ങനെ ആയിരിക്കും? यीशु को जब परमेश्वर देखते समय में वो कैसा रहेगा, അങ്ങനെ തന്നെ നമ്മളെ നോക്കും. वैसा ही सेम टू सेम कलीसिया हम भी वैसा दिखना चाहिए. അപ്പോൾ യേശുവിന്റെ ദൗത്യം എന്താണ്? इसलिए यीशु मसीह का सबसे बड़ा जवाबदारी जिम्मेदारी क्या है. ദൈവം ഇസ്രായേലിന് രാജാവിനെ കൊടുത്തപ്പോൾ जब परमेश्वर ने इजराइल को जब एक राजा दिया, നമ്മളെ ഹോശിയ പ്രവചനം 13-ാം അധ്യായം 11-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. ओसाया 13 का 11 में हम वहां पर पढ़ते हैं. അവിടെ വായിക്കുന്നു. मैंने क्रोध में आकर तेरे लिए राजा बनाए हाँ। और फिर जलजलाहट में आकर उनको हटा भी दिया. നോക്കുക, ഇവിടെ ദൈവം ജനങ്ങൾ ദൈവത്തോട് മുകളിലത്തെ അധ്യായമുണ്ട്. ജനങ്ങൾ നിങ്ങൾ എന്നോട് ഒരു രാജാവിനെ ചോദിച്ചു. ऊपर का वाक्य में पढ़ते समय में लोग वहां पर क्या हो गया, बाजू के नगर के देश का हालत को देखकर वो लोग भी जलन से वो लोग क्या बोल रहे हैं, हमें भी एक राजा चाहिए. കാരണം ഈ രാജാവിന് ജനത്തെ നന്നാക്കാൻ കഴിയുകയില്ല. क्योंकि राजा अभी ये अच्छा राजा मिला तो भी लोगों का हालत कैसा है, वो लोग कभी सुधरने वाले नहीं है. അവർ പറയുകയാണ്, लोग क्या बोल रहे हैं, ലോകക്കാർക്കുള്ളതുപോലെ ഞങ്ങൾക്ക് രാജാവിനെ വേണം. जैसा हमारा आसपास के पड़ोस के मुल्क में और दुनिया में राजा लोग अपने देश को नियंत्रण करके चला रहे हैं, वैसे ही हमको भी चलाने वाला एक राजा चाहिए. അപ്പോൾ ഇവർക്ക് ഈ ജനത്തിന്റെ ഉദ്ദേശം ദൈവത്തിന് മുമ്പിൽ എങ്ങനെ നിൽക്കണമെന്നുള്ളതല്ല. तो अभी ये लोगों का मनोभावना देखना, वो लोग परमेश्वर के सामने निष्कलंक रीति से खड़ा रहे, ऐसा बिल्कुल परवाह नहीं है उनको. അവർക്ക് ലോകത്തിന് മുമ്പിൽ ഞങ്ങൾക്ക് രാജാവുണ്ടെന്ന് പറയാം. लेकिन दुनिया के सामने थोड़ा इज्जत के साथ उन लोगों को जीने के लिए लोग आसपास के पड़ोस के लोगों को क्या बोलना है, हमारे पास भी ये राजा है, ऐसा घमंड से बोलने के लिए वो लोग परमेश्वर से राजा मांग रहे हैं. നമ്മൾ ആരുടെ മുമ്പിലാ ട്രോഫി വാങ്ങാൻ നിൽക്കുന്നത്? हम लोग किसके सामने प्रिय प्रतिफल लेने के लिए खड़ा रहेंगे? जानता है मैं ദൈവത്തിനെ പ്രതിഫലം വാങ്ങണമെങ്കിൽ अगर परमेश्वर के हाथों से अगर प्रतिफल लेना है तो നമ്മൾ ചോദിക്കാതെ തന്നെ हम पूछे ही बगैर ദൈവ രാജാവിനെ നമുക്ക് തരികയാണ്. हम सचवा प्रभु हमें एक प्रेम करने वाला एक राजा हमको दे रहा है. ഇവിടെ ആരെക്കുറിച്ച് ശൗലിനെ കുറിച്ചാണ് പറയുന്നത്. यहाँ पर शाऊल के बारे में कह रहा है, കോപത്തിൽ കൊടുത്തു, क्रोध में दिया ക്രോധത്തിൽ അവരെ എടുത്തു കളഞ്ഞു. और जंजलाहट में उसको हटा भी दिया. അവരും നന്നായില്ല, तो लोग भी सुधरे नहीं ജനവും നന്നായില്ല. और राजा भी सुधरा नहीं, लोग भी नहीं सुधरे. ദൈവം തന്റെ പുത്രനെ നമുക്ക് തരുമ്പോൾ എങ്ങനെയാണ്? परंतु जब प्रभु परमेश्वर ने अपना पुत्रों को राजा की रीति से जब हमें देते समय में तभी क्या हुआ, ദൈവം തന്റെ ഏകജാതനായ പുത്രനെ परमेश्वर ने अपना एकलौता पुत्र को എന്തിനാണ് നമുക്ക് തന്നത്? क्यों हमारे लिए दिया? സ്നേഹത്തോടെ തന്നു. वो हमसे प्रेम में दिया. കോപത്തോടെ എടുത്തു കളയാനല്ല. मतलब वो ऐसा नहीं है कि एक दिन जलजलाहट परमेश्वर को आएगा और फिर राजा को हटा देगा, वैसा मनोभावना में नहीं यीशु को दिया था. അവൻ നമ്മോട് കൂടെ എന്നേക്കും ഇരിക്കുന്ന ഇമ്മാനുവേൽ എന്ന നിലയിൽ वो हमारे साथ सदा निवास करने के लिए इम्मानुएल है करके कहलाया जाने के लिए അവനെ നമുക്ക് ദൈവം തന്നിരിക്കുകയാണ്. उन्होंने हमें प्रेम से हमें एक राजा को दिया. തന്റെ പുത്രനെ തരുവാൻ തക്കോണം നമ്മളെ സ്നേഹിച്ചു. क्योंकि वो परमेश्वर ने हमसे इतना प्रेम किया कि उन्होंने अपना एकलौता पुत्र को दे दिया. അവൻ രാജാവാണ്, वो राजा है, അവൻ രക്ഷിതാവാണ്, उद्धार करता है അവൻ നമ്മളെ സുന്ദരന്മാരാക്കുന്നവൻ. और वो हमें खूबसूरत बना रहा है, सुंदर बनाकर हमें खड़ा करने वाला है.
ദൈവം എത്ര കരുണയോടെയാണ് തന്റെ പുത്രനെ നമുക്ക് തന്നത്. कितना दया से भरकर है परमेश्वर अपना पुत्र को दे रहा है हमारे लिए. അതാണ് നമ്മൾ ആ സമരിയക്കാരൻ ചെയ്ത് നമ്മൾ കണ്ടത്. ये बात को हम देख रहे हैं. शमरिया ने किस रीति से उस व्यक्ति को बचाया करके वो बात को हम उस बात में हम देख रहे हैं. നമ്മളെല്ലാം യെരുശലേമിൽ നിന്നും യെരിഹോവിലേക്ക് യാത്ര ചെയ്തവരായി. हम लोग सब कौन थे एक समय में यरूशलेम से यरीहो की ओर नीचे की ओर यात्रा कर रहे थे. പക്ഷെങ്കിൽ നമ്മളെ ഒരുപാട് മുറിവ് പറ്റി. और फिर हमारे यात्रा में हमको बहुत घाव हमें मिला. സാത്താൻ നമ്മളെ പിടിച്ചു. शैतान ने हमें पकड़ा. അർത്ഥപ്രാണനായി വഴിയിൽ ഇട്ടിട്ട് പോയി. हमें आधा मरा हुआ हालत में रास्ते में छोड़कर वो चला गया. എന്നാൽ നല്ല കർത്താവായ യേശുക്രിസ്തു, परंतु अच्छा और भला प्रभु यीशु मसीह, ദൈവം തന്റെ സ്നേഹത്തെ തന്ന പുത്രൻ, परमेश्वर ने अपना प्रेम में दिया हुआ एकलौता पुत्र को, അവൻ നമ്മുടെ മുറിവുകളെ കെട്ടി उन्होंने तुरंत हमारे ऊपर तरस खाकर हमारा घाव में मलहम लगाया और मलहम पट्टी किया. ഇതിന്റെ ഇത് നമ്മളെ എവിടെ ആക്കി? और फिर क्या किया, हमें सराय में लेकर आया. അപ്പൊ നമ്മൾ സഭയിൽ വന്നപ്പോൾ സുന്ദരന്മാരായോ? तो हम लोग मंडली में आने के बाद हम लोग सुंदर हो गए क्या? हमें वो उस रीति का कार्य सुंदर करने का कार्य करके हमें सराय में रखकर गया है. സഭ സ്വർഗീയമാണ്. प्रियो, मंडली जो है स्वर्गीय है. സഭ ഭൂമിയിലല്ല. जो मंडली जो है भूमि का नहीं है. പക്ഷെങ്കിൽ परंतु നമ്മൾ കൊരിന്ത്യലേഖനത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ, कोरिन्थियों का पुस्तक में हम पढ़ते हैं, നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ 1 അധ്യായത്തിന്റെ അതിന്റെ 2-3 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ, पहला कोरिन्थी पहला अध्याय का 2 और 3 जब हम पढ़ते हैं, യേശു ദൈവത്തിനായി വിളിക്കപ്പെട്ട ജനം വിശുദ്ധരാണ്. तो प्रभु के लिए जो बुलाए हुए लोग जो पवित्र है करके बोलते हैं समय में, वो अलग किए हुए पवित्र लोग हैं. അവിടെയും ഇവിടെയും എവിടെയും കർത്താവിന് നാമം വിളിച്ചപേക്ഷിക്കുന്ന വിശുദ്ധന്മാർക്ക് എഴുതുന്നത്. इधर उधर रहने वाले, सब जगह पे रहने वाले पवित्र किए हुए लोगों को मैं ये लिखता हूँ. ആണോ? പവിത്രരാണോ? है ना, पवित्र लोग है ना. എന്നാൽ അവരുടെ മുറിവ് ഉണങ്ങിയോ ശരിക്കും? परंतु वास्तव में सचमुच हमारा घाव पूर्ण रीति से चंगा हुआ है क्या? അവർ നിങ്ങൾ ഇന്ന് ശിശുക്കളല്ലയോ? क्या पौलोस वहां पर क्या बोल रहे हैं? तुम लोग तो अभी भी बच्चे जैसे बालक हो. നിങ്ങൾ ശേഷം മനുഷ്യനെ പോലെയല്ലയോ? तुम लोग भी सामान्य मनुष्य के जैसा झगड़ा कर रहे हो. എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? ആ സൗന്ദര്യത്തിന്റെ പൂർണ്ണതയിലേക്ക് എത്തിയില്ല. अभी तक जो सुंदरता जो प्रभु ने सोच कर रखा था उसका पूर्णता में वो मंडली पहुंचा नहीं. അപ്പോൾ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിനെ इसलिए प्रभु यीशु मसीह को നമ്മളെ പൂർണ്ണരായി ദൈവസന്നിധിയിൽ നിർത്താനുള്ള കർത്താവിന്റെ ആ പ്രവൃത്തിയെ നമുക്കൊന്ന് അവലോകനം ചെയ്യാം. हमें संपूर्ण रीति से परमेश्वर के सामने खड़ा करके निर्दोष और निष्कलंक रीति से खड़ा करने का जो कार्य जो प्रभु कर रहा है करके उसका छोटा सा बात को, उस कार्य को हम जरा देखेंगे. നമ്മളെ വിരൂപമാക്കുന്നത്, മുറിവുള്ളവരാക്കി തീർക്കുന്നത്, നമ്മളെ ദൈവത്തിൽ നിന്ന് അകറ്റിക്കളയുന്നത് എന്താണ്? നമ്മുടെ പാപങ്ങളാണ്. हमें घायल करके रखा हुआ, हमें बदसूरत बना के रखा हुआ, हमारे अंदर दुर्गंध लाने का आने वाला का कारण है पाप. അത് ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ ഉണ്ട് താനും. और वो परमेश्वर के नजर के सामने, हमारा पाप हमेशा उनकी नजर के सामने है. നമ്മൾ 90 സങ്കീർത്തനം 8 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 90 भजन संगीता का 8 में हम पढ़ते हैं. 90 भजन संगीता का 8. तूने हमारे अधर्म के कामों को अपने सम्मुख हाँ। और हमारे छिपे हुए पापों को अपने मुख की ज्योति में रखा है. അപ്പൊ നമ്മുടെ പാപങ്ങള്, നമ്മുടെ അയോഗ്യതകൾ എവിടെ വെച്ചിരിക്കുന്നത്? हमारा पाप और अयोग्यता कहाँ पर है? परमेश्वर के सम्मुख है. हाँ, एकदम परमेश्वर अपने आमने सामने देख रहा है, इतना सामने से देख रहा है. അപ്പൊ ദൈവം നോക്കുമ്പോൾ എന്താ കാണുന്നത്? परमेश्वर जब हमें देखते समय में क्या देख रहे हो? हमारे सारे पाप और छुपे हुए पाप सब दिख रहा है प्रभु को. അപ്പൊ പാപമുള്ള വ്യക്തിക്ക് ട്രോഫി കിട്ടുമോ? तो ऐसा पाप से भरा हुआ व्यक्ति को प्रतिफल मिलेगा क्या? ഒരു പ്രതിഫലം കിട്ടുന്നില്ല. कुछ भी नहीं मिलेगा. അപ്പോൾ യേശു കർത്താവിന് എന്ത് ചെയ്യണം? इसलिए अभी यीशु मसीह को क्या करना पड़ेगा? ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിലുള്ള परमेश्वर के इतना सामने रखा हुआ ये हमारा पापों को, അത് എടുത്തു മാറ്റാൻ ആർക്ക് കഴിയും? ऐसा उसको हटाने के लिए दुनिया में पूरे ब्रह्मांड में कौन है जो परमेश्वर के सामने जाकर हमारा पाप को हटा सके? പുരോഹിതന് കഴിയത്തില്ല, एक याजक आकर बचा नहीं सकता, മതത്തിന് കഴിയത്തില്ല, धर्म हमें बचा नहीं सकता, സഭയ്ക്ക് കഴിയത്തില്ല, मंडली हमें बचा नहीं सकता. നല്ല സമരക്കാരൻ, परंतु एक अच्छा शमरी, അവൻ സമരക്കാരൻ എന്ത് ചെയ്തു? शमरी ने क्या किया? അതാണ് നമ്മളെ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 38 അധ്യായം Isaiah 38 में അവിടെ 17 വാക്യത്തിലുണ്ട്, 17 में हम पढ़ते हैं, ദൈവത്തിന്റെ മുഖപ്രകാശത്തിൽ വെച്ചിരിക്കുന്ന പാവങ്ങളെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു എടുത്ത് ദൈവത്തിന്റെ പുറകിൽ എറിഞ്ഞു കളഞ്ഞു. पढ़ना. परंतु तूने स्नेह करके हाँ। मुझे विनाश के गड्ढे से निकाला है, हाँ। क्योंकि मेरे सब पापों को तूने अपने पीठ पीछे फेंक दिया देखो है। प्रभु ने क्या किया? हमारा परमेश्वर, हमारा ये पाप कहाँ पर था?
परमेश्वर की नजर के सामने रखा हुआ वो पाप को अच्छा समझी जो प्रभु यीशु मसीह उनका मृत्यु के द्वारा पाप को कहां डाल दिया? परमेश्वर के पीठ पीछे डाल दिया। मतलब अभी परमेश्वर सामने हमारा पापों को नहीं देखता। നാം യേശുവിനെ വിശ്വസിക്കണം. इसके लिए हमें यीशु पर विश्वास करना बहुत जरूरी है प्रियो। ഇവിടെ നമ്മള് അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് സുവിശേഷം പറയുമ്പോൾ प्रेरित पौलुस जब सुसमाचार बोल रहा था, ഞാൻ ദിവസേന കരഞ്ഞും കൊണ്ട് നിങ്ങളുടെ വീടുകളിൽ കയറി എന്ന് 20-ാം അധ്യായം വായിക്കുന്നു. അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 20-ാം അധ്യായം നമ്മൾ प्रेरितों का വായിക്കുന്നു. कार्य 20 में हम पढ़ते हैं, बस रेफरेंस लिख देना। वहां पर ऐसा लिखा है कि मैं प्रतिदिन तुम्हारे बीच में मैं आया, रोते रोते आया, तुम्हारा घरों में मैं विजिट किया। അതെന്താണ്? क्यों ऐसा हुआ? ദൈവത്തിങ്കിലേക്കുള്ള മാനസാന്തരവും परमेश्वर की ओर का मन फिरावट യേശുവിനുള്ള വിശ്വാസവും. और यीशु की ओर तुम्हारा विश्वास। എന്താണ് അതിനർത്ഥം? इसका मतलब क्या है? യേശു നമ്മുടെ പാപങ്ങളെ എടുത്തു മാറ്റിയെങ്കിൽ यीशु मसीह ने हमारा पापों को उठाकर पीछे परमेश्वर के पीछे हटा दिया है तो ദൈവവുമായിട്ട് നമുക്ക് മുഖാമുഖമായി നിൽക്കാം. अभी हम लोग डायरेक्टली परमेश्वर के आमने सामने हम लोग बिना कोई रुकावट में हम लोग रह सकते हैं करके ऐसा काबिलता प्रभु ने लाकर दिया। നമ്മൾ ദൈവത്തിന് നേരുള്ളവരാണ്. अभी हम लोग परमेश्वर के सामने सीधे हो गए। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? യേശു ക്രിസ്തു എന്ത് ചെയ്തു? यीशु मसीह ने क्या किया? मैं നമ്മൾ വിശ്വസിക്കണമല്ലോ. ये बात जो उस पाप जो कोई भी परमेश्वर के सामने से हटा नहीं सकता, वो असंभव काम को प्रभु ने मुमकिन करके दिया। ദൈവത്തിന് മുമ്പിൽ നേരെ നിൽപ്പാൻ കഴിവില്ലാത്ത നമ്മളെ हम लोग जो परमेश्वर के सामने कभी भी सीधा खड़े नहीं रहने वाले अयोग्य लोग, അത് ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ നിന്നും എടുത്തു മാറ്റി. वो उस नजरिए को ही, उस नजर को ही प्रभु ने हटाकर हमें सीधा खड़ा कर दिया। നമ്മൾ ഉപവാസം എടുത്താൽ മാറുമോ? हम लोग उपवास करेगा तो हटेगा क्या? നമുക്ക് സ്വയം മാറ്റാൻ കഴിയുമോ? हम लोग स्वयं मेहनत करके हटेगा क्या? അതാണ് കർത്താവ് പറഞ്ഞത്. इसलिए प्रभु ने कहा പിതാവിങ്കിലേക്കുള്ള വഴി पिता की ओर का जो रास्ता है ഞാൻ തന്നെയാണ്. मैं ही हूँ, ഞാനാണ് സത്യം, मैं ही सत्य हूँ, ഞാനാണ് വഴി, मैं ही मार्ग हूँ, ഞാൻ മുഖാന്തരമല്ല. मुझे छोड़ ദൈവത്തിന് മുമ്പിൽ നിൽക്കാൻ ആരും കഴിയും. पिता की उपस्थिति में कोई खड़ा रह नहीं सकता। നമ്മളിത് ഓർക്കണം. ये बात को हमें स्मरण करना है प्रियो। ആണ്ടിന്റെ ആരംഭം മുതൽ साल का पहले दिन से लेकर ആണ്ടിന്റെ അവസാനം വരെ अंतिम साल के अंतिम दिन तक, നമ്മളത് കൊലോസ് ലേഖനം അതിന്റെ 1-20 വാക്യം നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. कोलोसो 1:20 में हम लोग पढ़ते हैं। പൗലോസ് പറയുകയാണ്, पौलुस कहता है ആകാശത്തിന്റെ കീഴെ സകല സൃഷ്ടിയോടും ഞാൻ പറയുന്ന സുവിശേഷത്തിൽ നിന്നും അണുവിടം മാറാതെ നിങ്ങൾ നിന്നാൽ നിങ്ങൾ ഒരിക്കൽ പിതാവിന് മുമ്പിൽ നിൽക്കും. तो मैं आकाश के नीचे, भूमि के आकाश के नीचे जो सारे सृष्टियों को जो मैंने जो सुसमाचार बोला है, उस सुसमाचार को तुम लोग सचमुच उस पर भरोसा करके, विश्वास करके उसमें स्थिर अगर खड़े रहे, बिना हिले अगर खड़ा रहा तो तुम्हारा हालत क्या होगा कि हमें मेल मिला परमेश्वर से मिलकर हम वहां पर परमेश्वर की उपस्थिति में बने रहेंगे। ആദ്യം പറയുകയാണ്, पहला हम पढ़ते हैं കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു തന്റെ ശരീരത്തിൽ നമ്മുടെ പാപങ്ങളെ വഹിച്ച് ദൈവത്തോട് നിരപ്പിച്ചു. हमें सबसे അങ്ങനെ पहला നിർത്തി. हमें यीशु मसीह ने अपना देह को बलि कर क्रूस पे वो लहू बहाकर उसने हमें परमेश्वर के साथ मेल मिलाप किया। ആദ്യം എന്ത് ചെയ്തവൻ? पहला क्या किया यीशु ने? ദൈവത്തോട് നിരപ്പിച്ചു. हमें मेल मिलाप किया। മറന്നുപോകരുത്. भूलना नहीं है। എന്തുകൊണ്ടാണ് മുറിവ് പിന്നെ ഉണ്ടാകുന്നത്? वापस घाव क्यों आने लगता है वापस? ക്രിസ്തു നിർത്തതിനെ കുറിച്ച് നമുക്ക് ബോധ്യം. क्योंकि प्रभु ने जिस रीति से हमें खड़ा करके रखा हुआ, उस बोधे से जब हम हट जाते हैं, उस परिस्थिति से हट जाएंगे तो घाव आने शुरू हो जाएगा। ദൈവത്തിന്റെ സന്നിധി നമ്മൾ എങ്ങനെയാണ് നിൽക്കേണ്ടത്? परमेश्वर के उपस्थिति में हमें कैसे खड़ा रहना चाहिए प्रियो? അതാണ് 21-ാം വാക്യം. കർത്താവായ യേശു നിർത്തിയതുപോലെ നമ്മൾ നിൽക്കണം. वो 21 में है कि जिस रीति से हमें खड़ा करके हमें रखा था, उसी रीति से हमें बने रहना है प्रभु का आगमन तक। അപ്പൊ എന്താണ് വിശ്വാസം? जिसका हमारा विश्वास क्या है? ദൈവത്തിന് മുമ്പിൽ ക്രിസ്തുവിനെ നിർത്താൻ കഴിഞ്ഞു. ये सबसे बड़ा वो विश्वास, मैं क्या विश्वास करके भरोसा कर रहा हूँ कि यीशु ने मुझे परमेश्वर के सामने खड़ा करने के लिए कार्य करके गया। കർത്താവിനെ നമ്മളെ വിട്ടുപോകല്ല. ऐसा नहीं है कि फिर प्रभु हमें छोड़कर चला गया, ऐसा नहीं। നമ്മുടെ ഒപ്പം നിൽക്കുകയാണ്. तभी भी वो हमारे साथ ही है, നമ്മുടെ കുറവുകൾ പരിഹരിപ്പാൻ. हमारा कमियों को संभालने के लिए അവരെപ്പോഴും നമ്മുടെ മുമ്പിൽ നിൽക്കുക. वो हमेशा हमारे साथ है। അപ്പോൾ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു എന്ത് ചെയ്തു? प्रभु यीशु मसीह ने क्या किया? ആർക്കും സാധിക്കാത്ത ദൈവത്തിന്റെ മുമ്പിലുള്ള നമ്മുടെ ആ ദൈവത്തിന്റെ കൺമുമ്പിലുള്ള പാപങ്ങളെ യേശു എടുത്തു മാറ്റി പുറകിലെത്തി. कोई भी ना कर सका वाला जो असंभव काम, जो क्या है कि हमारा पाप जो परमेश्वर के नजर के सामने था, उसको प्रभु ने उठाकर परमेश्वर के पीछे डाल दिया। നമ്മൾ ഒന്നും കൂടെ സൂക്ഷ്മമായി പഠിക്കുകയാണെങ്കിൽ अगर थोड़ा और गहराई से अगर हम पढ़ेंगे तो നമ്മൾ യോബിന്റെ പുസ്തകം 14-17 വായിക്കാം. अय्यूब 14:17 जब पढ़ते हैं, जोब 14:17, मेरे अपराध मुहर बंद थैली में है और तूने मेरे अधर्म को सी रखा है। ഇവിടെ നോക്കുക,
यहाँ पर देखना, ഇവിടെ ദൈവത്തിന്റെ മുഖപ്രകാരം വേറൊരു വശം പറയുകയാണ്. अभी यहाँ पर हमारा पाप जो हमने भजन संगीता में पढ़ा कि परमेश्वर के सामने है करके, उसी बात को एक दूसरा एंगल से यहाँ पर आत्मा हमको बताना चाहता है. എന്റെ പാപങ്ങളെല്ലാം എവിടെയാണ്? मेरा पाप सब कहाँ पर है? मोहर बंद थैली में थे. एक थैली में प्रभु ने उसको बांध करके छाप मार के रखा है. ഒരു ദിവസം അത് തുറക്കും. एक दिन वो सीए को प्रभु खोलेगा. നരകത്തിൽ പോകുന്നവർക്കെല്ലാം അത് തുറക്കും ഒരു ദിവസം. तो वो जो लोग नरक में जाने वाला है, उन सब के लिए श्वेत सिंहासन में उन लोगों का पाप जो थैली में रख के बंद करके रखा था, वो सब खोल कर उनको प्रकट करके नरक में डालेगा. പുസ്തകത്തിൽ എഴുതിയതിനനുസരിച്ച് അവരവർക്ക് അവരുടെ പ്രതിഫലം കിട്ടും നരകത്തിൽ. जैसा अपने प्रकटीकरण में पढ़ते हैं कि श्वेत सिंहासन के सामने पुस्तकें खोली जाएगी और उन लोगों ने जैसा जैसा कार्य किया उस कार्य के हिसाब से लेखा लेकर उसके हिसाब से उनको आग का झील में डाला जाएगा. അപ്പൊ നമുക്ക് അത് എടുത്തു കളയാൻ പറ്റുമോ? അത് ദൈവത്തിന്റെ കയ്യിലാണ്. अभी ये थैली परमेश्वर के सामने है, हम लोग उसको लेकर मैं हटा देता हूँ बोलेगा तो होएगा क्या? അപ്പൊ നമുക്ക് ആര് വേണം? अभी इसके लिए हमें कौन चाहिए? हमें നമ്മളോട് കരുണ കാണിച്ച നല്ല സമരക്കാരൻ, हमारे ऊपर दया करने वाला वो अच्छा शमरी का मदद चाहिए हमको. ആ സീൽ ചെയ്ത പാപങ്ങളെ तो ये जो थैली में बांध करके मोहर डाल के सी के रखा हुआ उस पाप को കർത്താവ് എന്ത് ചെയ്തു? प्रभु ने क्या किया? മീഖാ പ്രവചനം 7:9 വായിച്ച്. मीका समुद्र में 7:19 7:19 में गहरे गहरे समुद्र में समुद्र में डाल दिया. നോക്കുക എവിടെ കളഞ്ഞു? मीका 7:19 में लिखा है पापों को हाँ। गहरे समुद्र में डाल दिया. ആരിട്ടു? कौन किया? प्रभु ने किया. मैं. നല്ല സമരക്കാരൻ. वे अच्छा शमरी ने किया. അതാണ് ഗിലെയാദ് തൈലമില്ലയോ? क्या इसलिए प्रभु आत्मा हमको पूछ रहा है, गलियाद में मलम नहीं है क्या? അവിടെ തൈലം ഉദ്ദേശിക്കുന്നത് ആത്മാവിന്റെ നിറവിനെയാണ്. मतलब मलम का वहां पर सही अर्थ का आत्मिक अर्थ हमें समझने के लिए उसका मतलब ये है कि आत्मा का भरपूरिता, आत्मा में भर जाने का अवस्था विश्वासी तेरे अंदर नहीं है क्या? പാപമോചനം വന്നെങ്കിലേ ആത്മാവിൽ നിറയാൻ കഴിയുള്ളൂ. यो पाप का क्षमा मिलने के बाद ही वो विश्वासी आत्मा से भर सकता है ताकि वो कार्य कर सके. മുറിവ് ഉണക്കാൻ ആര് വേണം? इसके लिए घाव को ठीक करने के लिए कौन चाहिए? വൈദ്യൻ വേണം. एक वैद्य चाहिए. അതാണ് കർത്താവ് യേശു ക്രിസ്തു. वो है प्रभु यीशु मसीह. അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ സഞ്ചിയിൽ ദൈവം സൂക്ഷിച്ചിരുന്ന രേഖകളെ, तो हमारा जो लिखा, हमारा सारा जो पाप जो सबूत के तौर पर थैली में बांध के रखा हुआ वो पापों को കർത്താവ് യേശു എന്ത് ചെയ്തു? प्रभु यीशु मसीह ने क्या किया? गहरे समुद्र में डाल दिया. आमीन. അയ്യോ അല്ലേ? Amen. നമ്മള് ഈ ആണ്ടിന്റെ അവസാനം അത് മറന്നുപോയോ? ये साल के अंतिम दिन में आप लोग को ये बात याद है क्या? भूल गए? അത് ആരംഭത്തിലേ ഓർക്കണ്ടേ? वो साल का पहले दिन से याद रखना चाहिए. वो बात है, എപ്പോഴും ഓർക്കണ്ടേ? प्रतिदिन याद रखना चाहिए. ആ ഒരു ബേസിലല്ലേ നമ്മൾ അവനെ ആരാധിക്കുന്നത്. यो उसी बेस पर कि मेरा पाप का भी लेखा अभी प्रभु मुझसे लेखा नहीं लेगा, मैं पूर्ण रीति से बच चुका हूं करके उस विषय में तो हम लोग आराधना करते हैं ना. അതാണ് നമ്മളെ സൗന്ദര്യന്മാരാക്കി തീർക്കുന്നത്. ये बोध्य तो हमें सुंदर बनाता है. ഇനി നമ്മൾ പിന്നെയും വായിക്കുന്നുണ്ട്. ദൈവത്തിന് അത്രയും മാത്രമല്ല. अब उतना ही नहीं, दूसरा एक एंगल को हम देखते हैं. നമ്മൾ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 65 വാക്യത്തിൽ आइज़ाया 65 का 5 में, 6 में, सॉरी 6, ജെറമായ 7:1 ഉണ്ട്. और यिर्मयाह 17 का 1 में भी वही बात है. देख यह बात मेरे सामने लिखी हुई है. हाँ. मैं चुप न रहूंगा, मैं निश्चय बदला दूंगा, वरन तुम्हारे पुरखाओं की अधर्म के कामों का बदला तुम्हारे गोद में भर दूंगा. हाँ, तो ये मेरे सामने मेरा सारा पाप और अधर्म जो है मेरे सामने लिखी हुई है. എവിടെ? क्या किया है? लोहे की टाकिया और गिरे के नोक से लिखा हुआ। हाँ, लिखा हुआ. हमारा ये क्या लिखा है? हमारा पाप परमेश्वर का हिसाब के पुस्तक में लिखा हुआ है. ആർക്ക് പോയി ഇത് മായ്ച്ചു കളയാൻ കഴിയും? उस पुस्तक में जाकर कौन जाकर उसको मिटा सकता है? परमेश्वर की कसम। അവിടെയാണ് നമ്മള് इसीलिए हमें കർത്താവിന് എന്ത് ചെയ്യാൻ കഴിഞ്ഞു? यीशु मसीह ने क्या किया? ദൈവ സ്നേഹത്തോട് തന്നെ പുത്രനെ തന്നത് തന്റെ ജനത്തെ അവിടെ പാപങ്ങളിൽ നിന്ന്. അപ്പോൾ പാപം എവിടുന്നാണ്? ദൈവത്തിന്റെ മുഖത്തുള്ള ദൈവം സീൽ ചെയ്ത് വെച്ചിരിക്കുന്ന, ദൈവം എഴുതി വെച്ചിരിക്കുന്ന ഇതിൽ നിന്നെല്ലാം തന്റെ ജനത്തെ രക്ഷിക്കണം. हम लोग ने जैसा मत्ती 1:21 में पढ़ा कि यीशु का उसका नाम यीशु क्यों रखना? क्योंकि वो अपने लोगों का पापों को हटाने वाला, मिटाने वाला व्यक्ति. तो कहां से हटाने वाला है, कहां से मिटाने वाला है? हमारा पाप जो परमेश्वर के नजर के सामने था, थैली में बांध के रखा था, परमेश्वर के पुस्तकों में लिखा हुआ था, वहां से हटाने के लिए है यीशु का कार्य. തന്റെ ജനത്തെ अपने लोगों का, അവരുടെ പാപങ്ങളിൽ നിന്ന്, उनका पापों से, അപ്പൊ രേഖയായി ദൈവസന്നിധിയിലുള്ളത് वो जो रेखा रीति से सबूत के तौर पर जो परमेश्वर के पास लिखी हुई हमारा पापों को ദൈവ भी, കോപത്തിന് പാത്രമായ നമ്മളെ, हम जो परमेश्वर के क्रोध के, हम लोग जो कटोरे के बर्तन में जो हम थे, ഇതെല്ലാം കർത്താവ് തന്റെ ശരീരത്തിലേക്ക് ഏറ്റെടുക്കുകയായിരുന്നു. वो सब यीशु मसीह ने अपने ओर ले लिया. वो कटोरा प्रभु ने पी लिया. എവിടേക്ക് വന്നു?
कहां पर आया? അതാണ് നമ്മുടെ മുറിവുകളെ ഉടക്കുവാൻ. इसीलिए हमारा घावों को चंगा करने के लिए. ഇനി നമ്മൾ പിന്നെയും വായിക്കുകയാണ്. और फिर हम पढ़ते हैं നമ്മൾ ഹോശേയ പ്രവചനം 7-ാം അധ്യായം 2-ാം വാക്യം. होशेया का पुस्तक 7:2 में. സോറി, നമ്മൾ അത് ഒരു വാക്യം കൂടെ വായിക്കാം. യെശയ്യാവ് 43:25 വായിക്കുമ്പോൾ उसके पहले हम लोग ഐസായ 43 का 25 हम पढ़ेंगे. ആ എഴുതി വെച്ച പാവങ്ങളെല്ലാം ഞാൻ മായ്ച്ചു കളഞ്ഞു. वो 43 का हाँ पढ़ो. मैं वही हूँ जो अपने नाम के निमित्त तेरे अपराधों को मिटा देता तो देखो हमारा लिखा हुआ पापों को प्रभु ने क्या कर दिया? मिटा अपना दिया। बलिदान के द्वारा परमेश्वर के वो हिसाब का पुस्तक से मिटा दिया. തന്റെ ജനത്തെ രക്ഷിക്കാന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മൾ ആ കാര്യമാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. प्रियो हमारा जो मत्ती 1:21 हमने पढ़ा कि अपने लोगों को बचाने के लिए आया. किस किस रीति के एंगल से प्रभु हमें बचा रहा है वो बात हम देख रहे हैं. ഇനി നമ്മൾ ഹോശേയ പ്രവചനം 7:2 വായിക്കുന്നു. होशेया 7:2 में हम पढ़ते हैं. ഹോശേയ 7:2 कि यहोवा हमारी सारी बुराई को स्मरण रखता है. നോക്കുക, ദൈവം നമ്മുടെ പാപങ്ങൾ ഓർത്തുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. हमारा सारा पाप और बुराइयों को यहोवा परमेश्वर स्मरण करता है, याद करता है. അത് ആരെടുത്ത് മാറ്റും? तो प्रभु का याद में से उनके दिमाग में से कौन हटा सकता है? കർത്താവ് യേശു ക്രിസ്തു प्रभु यीशु मसीह ने क्या किया? നമ്മുടെ പാപങ്ങളെല്ലാം ദൈവം അവന്റെ മേൽ ചുമത്തി. क्या परमेश्वर ने क्या किया? अपना हमारा सारा पाप और उसका लेखा को पुत्र प्रभु यीशु मसीह जो बलि हुआ उसके ऊपर डाल दिया. അതാണ് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 43:25 നമ്മൾ വായിക്കുന്നത്. ഐസായ 43 का 25 में हम पढ़ते हैं. ഇനി ഞാൻ നിങ്ങളുടെ പാപങ്ങൾ अभी मैं तुम्हारा पापों को कभी याद नहीं करूंगा, പാപത്തിന് നല്ലൊരു ബലി നടന്നു. स्मरण नहीं करूंगा. प्रिय, वो स्मरण ना करने के लिए क्या हो गया? एक बहुत बड़ा बलि भी हुआ. ദൈവത്തെങ്കിലേക്ക് മാനസാന്തരപ്പെടണമെങ്കിൽ യേശു എന്ത് ചെയ്തു എന്നുള്ള വിശ്വാസം നമുക്കുണ്ടായിരിക്കണം. हमें यीशु मसीह के द्वारा परमेश्वर की ओर जो मन फिरावट आकर या हमारा मन परमेश्वर की ओर मुड़ सके उसके पीछे यीशु मसीह को क्या कार्य करना पड़ा, ये दोनों बातें को अच्छी रीति से ध्यान में रखना जरूरी है. നമുക്ക് രണ്ട് കാര്യമാണ് പ്രധാനമായിട്ടുള്ളത്. दो बातें हैं, मुख्य बातें. നാം യേശുവിൽ വിശ്വസിക്കണം. हमें यीशु मसीह पर विश्वास करना है. എന്താണ് അതിന്റെ നമ്മൾ ഈ കാണുന്ന കർത്താവ് നമ്മുടെ പാപങ്ങളെ എടുത്ത് മാറ്റുകയാണ്. मतलब वो विश्वास में हम क्या विश्वास कर रहे हैं, ध्यान कर रहे हैं कि हमारे ऊपर का जो भी जितना भी पाप था वो यीशु मसीह हटा रहा है, निकाल रहा है. അപ്പോൾ നമുക്ക് എന്തുണ്ട്? तब क्या हो गया? ദൈവത്തിലേക്ക് ഹൃദയം തിരിയുക. परमेश्वर, हमारा मन, हमारा हृदय परमेश्वर की ओर मुड़ रहा है. ദൈവം നമുക്ക് പിതാവായി തീരുകയാണ്. इसके वजह से अभी से ये परमेश्वर हमारा पिता बन गया. അവനെ കൈക്കൊണ്ട് उनको स्वीकार के അവന്റെ നാമത്തിൽ വിശ്വസിക്കുന്ന ഏവരും ദൈവമക്കളാകാൻ കാര്യം उनको नाम पर विश्वास करने वाले लोगों को परमेश्वर का पुत्र कहलाए जाने का अधिकार मिलने का कारण ये है. പുത്രൻ എന്ത് ചെയ്തോട്ടെ? पुत्र ने क्या किया? हमारा सारा पाप को हटा दिया. അങ്ങനെ അപ്പോൾ നമുക്ക് കൊയ്ത്ത് കഴിഞ്ഞു, तो अभी क्या हो गया? कटनाई हो गया, ഫലശേഖരവും കഴിഞ്ഞു. फल इकट्ठा करने का समय भी हो गया. നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടില്ല എന്ന് പറയാൻ കാരണം എന്താണ്? तो भी हमारा उद्धार नहीं हुआ ऐसा बोलने का कारण क्या है प्रियो? കർത്താവ് നമുക്ക് വേണ്ടി ചെയ്ത ഉപകാരം മറക്കുന്നു. हम लोग क्योंकि विश्वासी लोग प्रति समय भूलते जा रहे हैं. प्रभु यीशु मसीह ने हमारे लिए किया हुआ इतने बड़े उपकारों को हम लोग भूलते जा रहे हैं, जिसके वजह से घाव गहरा होते जा रहा है. 103-ാം സങ്കീർത്തനം നമ്മൾ വായിക്കുകയാണ്. 103 भजन संहिता में हम पढ़ते हैं, അവന്റെ ഉപകാരങ്ങളൊന്നും മറക്കരുത്. उनका उपकारों को तुम भूलना नहीं. എന്താ ഉപകാരം? क्या उपकार है? അവൻ നിന്റെ സകല രോഗങ്ങളെയും സൗഖ്യമാക്കുന്നു. वो हमारा सारा रोगों से चंगा करता है. ആ രോഗം ഏതാണ്? कौन सा रोग है? पाप का रोग. आमेन, आमेन. നോക്കുക, 103 का 3 में हम पढ़ते हैं, ലോകത്തിൽ വേറൊരു മാർഗവും അതിനില്ല. प्रियो दुनिया में हमारा पाप का रोग से हमें चुकता करके बचाने के लिए दुनिया में कोई भी रीति नहीं, कोई भी तरीका हम दुनिया वाला दे नहीं सकता. നാം സ്തോത്രം പറയുന്ന നന്ദി പറയുന്ന മേശ നമ്മളെ നന്ദിയില്ലാത്തവരാണെങ്കിൽ ഈ മുറിവുകൾ ഇങ്ങനെ നമ്മളിലേക്ക് പിന്നെയും പിന്നെയും വന്നുകൊണ്ടിരിക്കും. हम लोग जब मेज की उपस्थिति में आते समय में वो धन्यवाद के साथ हम लोग भेंट चढ़ाने के होठों से धन्यवाद का स्तुति रूपन अर्पण चढ़ाने के लिए जो हम लोग आकर करना चाहिए था, परंतु अगर हम लोग धन्यवाद नहीं दे पा रहे, धन्यवाद नहीं बोल रहे, तो हमारा हालत क्या है? वो घाव और गहरा होते जा रहा है. ആ പാപമോചനവും ആത്മനിറവും ഒരുമിച്ച് സംഭവിക്കുന്ന इसलिए കാര്യം. प्रियो, पाप का क्षमा मिलते ही तुरंत आत्मा का कार्य क्या है? वो हमारे अंदर भर जाने का कार्य ये फटाक से साथ में होते रहता है. ഒരു നന്ദിയുള്ള ഹൃദയം एक धन्यवाद का हृदय से भरकर, നമ്മളെപ്പോഴും ആരോഗ്യവാന്മാരായി സൗന്ദര്യമുള്ളവരാക്കി തീർക്കാൻ ഇടയാക്കത്തത്. तो अगर हमारा मन में, हमें हृदय में हमेशा प्रभु ने किया हुआ उपकार को, बात को देखकर धन्यवाद देने का चाहत हमेशा अगर हमारे हृदय में भरा हुआ है, तो मतलब वो व्यक्ति के अंदर सुंदरता का काम चल रहा है.
നമ്മൾ ലൂക്കോസ് സുവിശേഷം 7-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ ആ ഒരു പാപിനിയായ സ്ത്രീയെ കാണുന്നുണ്ട്. लूका का വായിക്കണം, നമുക്കറിയാം. पुस्तक लूका पुस्तक 7 में हम जानते हैं पापनी स्त्री के बारे में അവിടെ 5 കൂട്ടം കാര്യങ്ങൾ ചെയ്യുന്നുണ്ട്. 5 बातें वो करती है. കർത്താവ് ശിമോന്റെ വീട്ടിൽ വരുന്നു എന്ന് അറിഞ്ഞു. सबसे पहली बात वो जान के उसको मालूम पड़ा कि मेरा प्रभु शिमोन के घर पे आया है. പുള്ളിക്കാരൻ തന്നെ കുഷ്ഠരോഗിയാണ്. अब शिमोन जो फरीसी उसका खुद का हालत क्या है? वो खुद ही एक कोड़े का बीमारी का हालत का दशा मतलब पाप से भरा हुआ व्यक्ति है. എന്നാൽ പണ്ട് കുഷ്ഠരോഗിയായിരുന്നിട്ട് സൗഖ്യം പ്രാപിച്ച ഒരു സഹോദരിയാണ് വന്നിരിക്കുകയാണ്. परंतु एक समय में जो कोड़े की बीमारी से भरी हुई थी वो बहन चंगा होने के बाद प्रभु की उपस्थिति में आई. അവിടെ മുറിവുകൾ ഉണങ്ങി. उसका सारा घाव सूख गया. അവിടെ സൗഖ്യമുള്ളവളായി. वो चंगा होकर आई ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ ഏറ്റവും വീട്ടിയായി. और परमेश्वर के नजर के सामने एकदम सुंदर बनकर वो प्रभु की उपस्थिति में है. അവൾ അറിഞ്ഞു वो जान लिया കർത്താവ് ശിമോന്റെ വീട്ടിൽ कि വന്നിട്ടുണ്ട്. प्रभु शिमोन के घर पे आया है. അവൾ എന്ത് ചെയ്തു? उसने क्या किया? അവൾ തൈലമെടുത്തു. उसने तुरंत तेल लिया അവൾ ഓടി या इतर लेकर वो आई ശിമോന്റെ വീട്ടിൽ വന്നു. शिमोन के घर पे आई. അവൻ പുറകിൽ നിന്ന് ആദ്യം, सबसे पहला वो छुपी हुई थी, पीछे थी, പിന്നെ അവള് കരയാൻ തുടങ്ങി. फिर वो रोने लगी ഇതിനാണ് ആ നന്ദിയുടെ പ്രകടനമാണ്. क्योंकि उसके अंदर से प्रभु ने मेरे ऊपर किया हुआ उपकार को याद करते करते उसका हृदय भरकर आंखों से आंसू आने लगा തൈലം ഒഴുകുകയാണ്. और अंदर का जो तेल है वो उमड़ने लगा. ആത്മനദി ഒഴുകുകയാണ്. आत्मा का नदी का बहाव बहने लगा, नदी जैसा बहने लगा. അവളുടെ കണ്ണുനീര് കൊണ്ട് അവരെ കാൽ നനച്ചു. और जैसे वो आंसू से भर गई तो तुरंत अपना आंसू को लेकर आकर प्रभु के पैर में गिरकर आंसू से अपना पैर को प्रभु के पैर को भिगोया ഇവിടെ തലമുടി കൊണ്ട് തുടച്ചു. और फिर अपने बालों से उसको साफ किया അവള് തൈലം പൂശി. और फिर इतर लगाया, तेल लगाया അവൾ ആ പാദം ചുംബിച്ചു. और फिर उस पैर को चुंबन किया. അവൾക്ക് പറയാൻ കഴിയും, वो अभी बोल पा रही है. കൊയ്ത്ത് കഴിഞ്ഞു, देखो कटनाई का समय हो गया ഫലശേഖരവും കഴിഞ്ഞു, और फल का इकट्ठा करने का भी समय हो गया. ഞാൻ രക്ഷിക്കപ്പെട്ടില്ല എന്നല്ല അവൾ പറയുന്നത്. अभी वो ये नहीं बोलेगी अरे मेरा उद्धार नहीं हुआ, ऐसा वो नहीं बोल पाएगी. क्यों? क्योंकि उसका उद्धार का अनुभव, चंगाई का अनुभव उसको मिल गया. वो आनंद में है, वो ജീവന്റെ അനുഭവമാണ്. उसको जीवन का अनुभव मिलते जा रहा था. അവൾ പറയുകയാണ്, നോക്കുക, वो बोलती है ഇവളെ വളരെയധികം എന്നെ സ്നേഹിച്ചു. प्रभु ने कहा उसके विषय में कहता है कि इसने मुझसे बहुत ज्यादा प्रेम किया. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? അവളെ ഏറ്റവും സുന്ദരിയാക്കി തീർത്തു. क्योंकि प्रभु ने उसको चंगा करके एकदम अति सुंदर का रूप में प्रभु उसको लेकर आया. इसके लिए അവളിൽ ഒരു ഊനവുമില്ല. अभी उसमें कोई कमी नहीं है. അപ്പോൾ കർത്താവ് നമ്മൾ ചിന്തിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്ന വിഷയം, हम जो विषय जो सोच रहे, मनन कर रहे हैं, ദൈവസന്നിധിയിൽ ദൈവത്തിന്റെ ഓർമ്മയിലുള്ളത് കർത്താവ് എടുത്തു മാറ്റി. हम परमेश्वर का याद में और स्मरण करने वाला पापों को भी प्रभु ने क्या कर दिया? हटा दिया. अभी प्रभु हमारे पापों को स्मरण नहीं करता. യേശുവിന് എന്ത് ചെയ്യാൻ കഴിഞ്ഞു? तो यीशु हमारे लिए क्या क्या कर पाया? അത് അനുഭവമാക്കണം. वो हमारा अनुभव बनना है. അതിന് നന്ദി പറയണം. उसके लिए धन्यवाद देना है. നമ്മുടെ കയ്യിൽ ആനന്ദ തൈലം തന്നിട്ടുണ്ട് ദൈവം. हमारे हाथों में आनंद का तेल का वो लेप हमारे हाथ में दिया है, സാധുക്കളോട് സുഭദർത്തമാനം പറയുവാനും, ताकि साधुओं को या नगर के गरीबों को जाकर सुसमाचार बोलने के लिए പിന്നെ സിയോനിലെ ദുഃഖിതന്മാർ ആനന്ദ തൈലം കൊണ്ട് അഭിഷേകം ചെയ്യാൻ, और सियोन के दुखी लोगों को आनंद का तेल से अभिषेक करने के लिए അവരെയാണ് അതിനുവേണ്ടിയാണ് അവൻ വന്നിരിക്കുന്നത്. उसके लिए प्रभु आया है. പക്ഷേ നമ്മുടെ പാപങ്ങളെ ഓർത്ത് ഒരിക്കലും ദുഃഖിച്ചിട്ടില്ല എങ്കിൽ, प्रियो, लेकिन हमारा पाप का दुर्दशा को देखकर एक बार भी अगर हमने विलाप नहीं किया है तो प्रियो, നമ്മുടെ അവസ്ഥയെ कुറിച്ച് നമ്മൾ മനസ്സിലാക്കുന്നില്ല എങ്കിൽ, हमारा जो दुर्भाग्य अवस्था पहला कैसा था करके उसमें एक भी बार अगर शोक नहीं हुआ है तो നമുക്ക് തൈലവും വേണ്ട, വൈദ്യനും വേണ്ട. फिर हमको मलम भी नहीं चाहिए, वैद्य भी नहीं चाहिए. എന്നാൽ പ്രിയമുള്ളവരെ, लेकिन हे प्रियो, നമുക്ക് ഒരു മിനിറ്റ് അവനിൽ നിന്ന് പിരിയാൻ പറ്റില്ല. हमको एक मिनट भी प्रभु से हम लोग अलग जी नहीं सकते प्रियो. കാരണം അവന്റെ നാമം അത്രമാത്രം തൈലം പകർന്നതുപോലെ നമുക്ക് സുഗന്ധമായി തീരണം. അവരുമായിട്ടുള്ള കൂട്ടായ്മ, തന്റെ പുത്രനും നമ്മുടെ രക്ഷിതാവുമായ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ കൂട്ടായ്മയിലേക്ക് വിളിച്ച ദൈവം വിശ്വസ്തനാണ്. क्योंकि उनका नाम एक बहुत ही मधुर और सुगंध देने वाला इत्र के समान है, हमेशा एकदम सुंदर है. इसके लिए हमारा पिता परमेश्वर इतना विश्वास योग्य है कि उन्होंने अपना प्रिय पुत्र यीशु मसीह का संगति और सहभागिता में हमें बुलाया है. നമ്മൾ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 1:18 വാക്യത്തിൽ ഐസായ 1:18 में हम पढ़ते हैं, നമ്മുടെ പാപങ്ങളെ കുറച്ചും കൂടെ വിശദീകരിച്ച് പറയുകയാണ്. हमारा पाप का कठोरता को बताने के लिए वहां पर लिखा है, സ്കാർലറ്റ് ആണ്, ക്രിംസൺ ആണ് എന്ന് പറഞ്ഞാൽ ഒരു മങ്ങിയ ചുവപ്പ് നിറമല്ല. हमारा जो पाप है लाल सा रंग का है. मतलब वो लाल रंग का खासियत ऐसा है कि അകലെ നോക്കിയാൽ തന്നെ നമ്മുടെ പാപം അറിയാം. मतलब वो लाल वो का रंग इतना गाढ़ा है कि दूर से भी अगर हम लोग देख लेंगे तो वो लाल रंग दिखाई देगा.
അല്ലേ? तो मतलब वो यहाँ पर वो वचन जब बोलते समय में लाल सा रंग का है, मतलब वो रंग इतना गाढ़ा है कि दूर से भी वैसा प्रियो हमारा हालत इतना गंदा पाप है हमारा। എന്നാൽ യേശു ക്രിസ്തു എന്ത് ചെയ്യാൻ കഴിഞ്ഞു? यीशु मसीह को क्या, यीशु ने क्या किया? രക്താംബരിയുള്ള പാവങ്ങൾ मतलब हमारा ऐसा लाल सा पाप को भी हिम के समान ईद के बाद श्वेत कर दिया। Praise the Lord. मैं എത്ര നല്ല വൈദ്യനാണ്, इतना अच्छा वैद्य है हमारा प्रियो, എത്ര നല്ലവനാണ്. इतना अच्छा प्रभु है हमारा। രക്ഷിക്കപ്പെട്ടോ? उद्धार पाया गया। Yes. मैं നമ്മുടെ പ്രാണന്റെ രക്ഷ ഏറ്റവും വിലയേറെ പേര്. प्रियो, इसलिए हमारा प्राण का उद्धार बहुत ही मूल्य है। ട്രോഫി വാങ്ങണോ? प्रतिफल चाहिए क्या? ഒരു ഊനവും പാടില്ല. एक भी कमी घटी रहना नहीं चाहिए हमें। എന്നോട് ഒരിക്കലൊരു പെന്തക്കോസ്തിലെ ദൈവദാസൻ പറഞ്ഞു, एक बार एक पेंटेकोस्ट का एक पास्टर ने आकर मुझसे ऐसा कहा, നമ്മൾ ഒരു പാപം ചെയ്താൽ यदि अगर हमने पाप किया तो സ്വർഗത്തിൽ ചെന്നാലും स्वर्ग में जाने के बाद भी അതിന്റെ ഒരു സ്ക്രാച്ച് അവിടെ ഉണ്ടായിരിക്കും, वो ഒരു പാടുണ്ട്. जो वो घाव का जो निशान रहेगा, घाव का निशान, आपने पाप किया ना, वो निशान रहेगा वहां पर हमारे ऊपर। നിങ്ങളെന്ത് പറയുന്നു? आप लोग क्या कहते हो? അത് ഒന്നും കൂടെ നമുക്ക് വിശദമായി കാണാം. थोड़ा और गहराई से अगर हम देखें तो നിങ്ങളുടെ റൂമിൽ ഒരു ഭിത്തി ഉണ്ടല്ലോ, हमने जो घर का दीवार है, ആണി അടിക്കുക. हम लोग क्या करते हैं, कुछ रखने के लिए खीला ठोकते हैं। നമുക്ക് ആ ആണി എടുത്തു മാറ്റാം, हम लोग वो खीले को हम हटा सकते हैं, പക്ഷേ ആ പാട് അവിടെ എപ്പോഴും ഉണ്ട്. तो भी वो निशान तभी भी वहां पर इकट्ठा रहता है ना उधर। അപ്പം ദൈവം പാപം ക്ഷമിച്ചു, ക്രിസ്തു പാപം ക്ഷമിച്ചു. तो उसका अर्थ बता रहे हैं पास्टर, ऐसा बताता है प्रभु ने पाप जो खीला है वो पाप क्षमा करके पाप तो हटा तो दिया, അപ്പോൾ എന്തുണ്ട് റിമെയിൻ ആയിട്ട്? तो भी वो क्या है, निशानी अभी भी उधर है, खड्डा अभी भी उधर ही है। ऐसा है तो फिर क्या हालत होगा प्रियो हमारा? അപ്പൊ യേശുവിന്റെ കഴിവ് എന്താണ്? അവര് എങ്ങനെയാണ് तो കർത്താവിനെ फिर यीशु का മനസ്സിലാക്കിയത്? काबिलता क्या है प्रियो? कितना हम लोग यीशु को कमजोर समझते हैं क्या? അതാണ് നമ്മൾ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകത്തിൽ വായിക്കുന്നത്. സോറി, നമ്മുടെ എഫേസ്യ ലേഖനം 5:26 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ एफेसो 5 का 26 से जब हम पढ़ते हैं, ഒരു സ്പോട്ട് അവിടെ ഇല്ല. एक भी प्रकार का दाग, भी नहीं, दाग, भी नहीं। हाँ, दाग और जुई मतलब दाग नहीं है, मतलब स्पॉट यानी कि जो निशान आ चुका है उसको स्पॉट का मतलब वो भी वहां पर नहीं है। കർത്താവ് നമ്മുടെ പാപം ക്ഷമിക്കുക മാത്രമല്ല, प्रभु हमारा पाप क्षमा करता है, केवल उतना ही नहीं, അതിന്റെ പാടുമെടുത്തു മാറ്റി. वो निशान को भी जो दाग आ गया था उसके वजह से वो भी पैच अप करके क्लियर कर दिया, मानो दाग है ही नहीं। Praise Lord. എത്ര സുന്ദരാണ് ദൈവം. നമ്മൾ കർത്താവിന് മുമ്പിൽ നിൽക്കുമ്പോൾ प्रियो, हम लोग परमेश्वर की उपस्थिति में खड़े रहते समय में കർത്താവിനെ പോലെയാണ് हम കാണുന്നത്. लोग प्रभु के समान रहेंगे। Amen. ഇത്ര വലിയ രക്ഷ, इतना बड़ा उद्धार, ഇത്ര വലിയ സന്തോഷം ഇतना बड़ा, നമ്മുടെ इतना ഹൃദയത്തിലെ ആനന്ദതൈലം കൊണ്ടുവരുന്നു. इतना बड़ा आनंद, ये प्रभु ने किया हुआ ये उद्धार का कार्य को, और उस आनंद में जब लोग मनन करते समय में हमारे हृदय में आनंद का तेल में वो नदी बहने लगता है। Amen. നമ്മളെ യിരെമ്യാ പുസ്തകം 50 അധ്യായം 20 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ ഐസാया 50 का 20 में, सॉरी जरम्याह 50 का 20 में हम पढ़ते हैं, यहोवा की वाणी है कि उन दिनों में इस्राएल का अधर्म ढूंढने पर भी नहीं मिलेगा ആ आमेन। और यहूदा के पाप खोजने पर भी नहीं मिलेंगे। അവിടെ ദൈവം ഒരാളെ പാപം ക്ഷമിക്കുമ്പോൾ मतलब अगर परमेश्वर ने किसी का पाप को अगर क्षमा कर दिया है तो ഇപ്പൊ ആണിയെ മാറ്റിയുള്ളൂ, പാടോട് ഉണ്ടെങ്കിൽ നമുക്ക് പറയാം, प्रियो, अगर അന്വേഷിച്ചാൽ കണ്ടെത്താം. मैंने अगर खीला ठोककर खीला मैंने अगर निकाल दिया, वो घाव वहां पर है, वो निशान वहां पर है, तो लोग क्या बोलेंगे, देखो ये पाप किया हुआ भाग है, मतलब ढूंढा तो मिल गया ना, नहीं. ആ, परंतु हमारा पाप कैसा है, ढूंढेगा तो भी नहीं मिलेगा। ദൈവം നീതീകരിച്ചവരെ ആര് കുറ്റം വിധിക്കോ? प्रभु ने जिसको धर्मी ठहराया है उसको कौन वापस दोषी ठहरा सकता है? Amen. Praise Lord. കർത്താവ് നമുക്ക് വേണ്ടി ചെയ്ത ഈ നല്ല ശമരിയക്കാരൻ, इसलिए प्रियो, हमारा वो अच्छा शमरी जो हमारे लिए इतना बड़ा दया करके कृपा करके हमें बचाने के लिए आया। യിരെമ്യാവിന്റെ പുസ്തകം അതിലെ 2 അധ്യായം यिर्मयाह का 2 का अध्याय 2 22-23 വായിക്കുകയാണ്. 22 और 23 में हम पढ़ते हैं, നമ്മുടെ പാപങ്ങൾ പൊള്യൂട്ടഡ് ആണ്, അത് ഡിഫൈൽഡ് ആണ്. पढ़ना, चाहे तो अपने को सच्ची से धोए और बहुत सा साबुन भी प्रयोग करे, तो भी तेरे अधर्म का धब्बा मेरे सामने बना रहेगा। हाँ। प्रभु यहोवा की यही वाणी है। अगला 23। तू कैसे कह सकता है मैं शुद्ध अशुद्ध नहीं? तो देखो हमारा पाप का हालत ऐसा है कि वो पाप अभी अशुद्ध बनकर सड़कर दुर्गंध देने का हालत में पहुंच चुका है।
अवस्थाओं। യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 1 അധ്യായം അതിന്റെ 7 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ യോഹന്ന का पहला योहन्ना 1:7 में हम क्या पढ़ते हैं? അവന്റെ പുത്രനായ യേശുവിന്റെ രക്തം उनका प्रभु यीशु मसीह का लहू सारे पापों को धोकर धोकर शुद्ध करता है। तो हमारा पाप जो अशुद्ध हो गया था वो अभी हमें धोकर शुद्ध कर दिया। അപ്പൊ ആണ്ടിന്റെ ആരംഭം മുതൽ इसलिए साल का पहले दिन से लेकर ആണ്ടിന്റെ അവസാനം വരെയും साल का अंत दिनों तक ഈ ശുശ്രൂഷ നമുക്ക് ആവശ്യമാണ്. ये सेवा जो प्रभु कर रहे हैं ना, परमेश्वर के नजर के सामने से हटाया, जो हमारा पाप को समुद्र के अंदर डाला, छुपाए के रखा, स्मरण नहीं किया, ये सेवा हमें पूरा साल भर हमें जरूरत है। കർത്താവ് പത്രോസിനോട് അതാണ് പറഞ്ഞത്. प्रभु ने पत्रोस से कहा, ഞാൻ നിന്റെ കാല് കഴുകാ ഞാൻ अगर मैं तेरा पैर नहीं धोएगा तो നീയും ഞാനുമായി ഒരു പങ്കില്ല. तेरा और मेरे में कोई रिश्ता नहीं। ഇന്ന് നമ്മൾ കഴുകാൻ യേശുവിന്റെ അടുക്കൽ വന്നോ? इसलिए आज हम लोग अपना पैर धोने के लिए प्रभु के पास आया है क्या? നമ്മൾ കുളിക്കുന്ന കാര്യമല്ല, हम लोग नहाने का बात नहीं चल रहा है यहाँ കുളി पर। ഒരിക്കൽ മാത്രമേ ഉള്ളൂ. नहाना एक ही बार में हो चुका है, आत्मा का उद्धार एक ही बार में हो गया। പക്ഷേ Amen, yes. നമ്മുടെ പ്രാണന്റെ രക്ഷയ്ക്ക് परंतु प्राण का उद्धार के लिए നമ്മൾ ഓരോ ദിവസവും प्रतिदिन നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ദൃഷ്ടികൾ സ്വർഗത്തിലേക്ക് ഉയർത്തണമെങ്കിൽ अगर हमारा नजर स्वर्ग की ओर उठाकर गर्व से हमें प्रभु की ओर देखना है तो खुशी से മുൻകഴിഞ്ഞ देखना है तो പാപങ്ങളുടെ ശുദ്ധീകരണം ദിവസവും ആവശ്യമാണ്. हमारा पिछले दिनों का पाप का शुद्धिकरण प्रतिदिन उसको शुद्ध होकर प्रभु के सामने शुद्धता से बने रहना बहुत ही जरूरी बात है। അതില്ലാത്തവൻ वो ऐसा शुद्धता अगर एक व्यक्ति में नहीं, विश्वासी में नहीं हो रहा है तो അവൻ അന്ധനാണ്. वो अंधा है। അന്ധൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ എങ്ങനെയാണ്? मतलब अंधा है मतलब किस रीति से? ഷോർട്ട് സൈറ്റഡ് ആണ്. मतलब वो दीर्घ दृष्टि, मतलब दूर की बातें नहीं देखता, नजर सामने की बातें ही देखता है। ദൈവത്തിൽ നിന്ന് പ്രാപിക്കുന്ന റിവാർഡിനെ കുറിച്ചൊന്നും അവൻ ഓർമ്മയില്ല. मतलब क्या, प्रभु ने जो हमारे लिए स्वर्ग की ओर दूर देश में जो हमारे लिए प्रतिफल तैयार करके रखा है वो नजरिया उसमें नहीं है, പിന്നെ എവിടെയാണ്? बल्कि താഴോട്ട് നോക്കി നടക്കുക. सामने की बात है। मतलब क्या, सामने भूमि में ये मिट्टी से मुझे क्या क्या लाभ मिलेगा ऐसा सोचकर चलने वाला विश्वासी। നിത്യാത്മാവിനാൽ ദൈവത്തിന് തന്നെത്താൻ നിഷ്കളങ്കനായി അർപ്പിച്ച ക്രിസ്തുവിന്റെ രക്തം, सनातन आत्मा के द्वारा प्रभु यीशु मसीह का पवित्र लहू जो हमारे लिए बहाया गया, ആ രക്തം वो लहू ജീവനുള്ള ദൈവത്തെ ആരാധിപ്പാൻ, जीवित है परमेश्वर को हमेशा हमेशा सर्वदा के लिए सेवा करने के लिए ഒന്ന് വചനം വായിക്കണമെങ്കിൽ एक वचन पढ़ना है तो ഒരു കഴുകൽ ആവശ്യമാണ്. एक धोना जरूरी है, പ്രാർത്ഥിക്കണമെങ്കിൽ प्रार्थना करना है तो അല്ലെങ്കിൽ ആത്മസഹായം കിട്ടില്ല. अगर धोने का हालत में प्रार्थना नहीं करेगा तो आत्मा का मदद नहीं मिलेगा हमको। സഹോദരന്മാരുടെ കൂട്ടായ്മയ്ക്ക് भाइयों के साथ संगति करने के लिए നമുക്ക് ശുദ്ധീകരണം ആവശ്യം. एक शुद्धिकरण का जरूरत है। നമ്മൾ ശുദ്ധീകരണം കൂടാതെ കർത്താവിനെ കാണുകയില്ല. बिना शुद्धिकरण नहीं हुआ तो हम लोग प्रभु को देख नहीं पाएंगे प्रियो। അപ്പോൾ നമുക്ക് ഗിലെയാദിൽ തൈലമുണ്ട്, इसलिए गिलियाद में मलम है, അവിടെ ഒരു വൈദ്യനുമുണ്ട്. एक वैद्य भी है, പക്ഷേ നമ്മുടെ പ്രാണന് വേണ്ടി परंतु हमारा प्राण के लिए അവൻ എന്ത് ചെയ്തു എന്നുള്ളത് उन्होंने क्या क्या किया। നമുക്ക് സങ്കീർത്തനം 66 അധ്യായം भजन संहिता 66 16 വാക്യത്തിൽ 16 में ദൈവം നമുക്ക് ചെയ്ത നന്മ സകല ഭക്തന്മാരോട് വിളിച്ചു പറയാനുള്ള ഒരു കാര്യമാണ്. हमारा प्रभु ने हमारे ऊपर किया हुआ भलाई सारे भक्तों के साथ, पवित्र संतों के सामने प्रकट करे, ऐसा कहता है। हे परमेश्वर के सब डरवैयों आकर सुनो, मैं बताऊंगा कि उसने मेरे लिए क्या-क्या किया है। मैं മൈ സോളിനുള്ളിലെ मेरा प्राण के लिए അവിടെ എഴുതിയിട്ടില്ലേ? ये नहीं आया ना, प्रभु ने मेरे लिए मतलब मेरे प्राण के लिए क्या क्या किया। हे परमेश्वर को भय करने वाले आओ सुनो, ആ എന്റെ പ്രാണന് വേണ്ടി. मेरा प्राण के लिए അത് നമ്മുടെ പ്രാണന്റെ രക്ഷ വിലയേറിയതാണ്. അതാണ് നമ്മൾ 49 സങ്കീർത്തനം വായിക്കുന്നത്. 49 भजन संहिता में हम पढ़ते हैं कि प्राण का जो छुटकारा, यानी कि उसके बाद वो विश्वासी को प्राण से जो उसको उद्धार पाने का जो कार्य, जो सेवा है वो बहुत ही मूल्यवान है करके भजन संहिता 49 में हम पढ़ते हैं। നാം ആരാധിക്കുമ്പോൾ, हम लोग जब आराधना करते आते समय में, നാം വചനം വായിക്കുമ്പോൾ, हम वचन पढ़ते समय में, നമ്മൾ സഭാജീവൻ हम നയിക്കുമ്പോൾ लोग मंडली जीवन जीते समय में ഈ വീണ്ടെടുത്ത പ്രാണനാണ് രംഗത്ത് വരേണ്ടത്. हम लोग छुटकारा पाया हुआ प्राण आकर दंडवत करके आराधना करना चाहिए। നമ്മള് സങ്കീർത്തനം 71 23 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ भजन संहिता 71 का 23, जब मैं तेरा भजन गाऊंगा अब अपने मुख से और अपने प्राण से भी जो तूने बचा लिया है। हाँ, मेरा प्राण को जो तूने छुड़ाया बचाया है, हाँ। उस प्राण से मैं प्रभु को भजन गाकर धन्यवाद दूंगा। രക്ഷ പ്രാപിച്ച പ്രാണൻ, मतलब जो प्राण को, जिस प्राण को प्रभु ने बचाया, वो बचा हुआ प्राण क्या करेगा? प्रभु का धन्यवाद। मैं
നമ്മുടെ ഏറ്റവും വലിയ ആനന്ദം അതാണ്. हमारा सबसे बड़ा आनंद यही है प्रियो। അഭിഷേക തൈലം നമ്മൾ വ്യാപരിക്കണമെങ്കിൽ अभिषेक का तेल का मलम का कार्य अगर हमारे अंदर होना है तो മുറിവുകൾ ഉണങ്ങണം. घाव को क्या होना पड़ेगा? अच्छा होना पड़ेगा, चंगा होना पड़ेगा। മുറിവ് ഉണങ്ങുക എന്ന് പറഞ്ഞാൽ अगर घाव हट गया मतलब ये है कि ക്രിസ്തുവിന്റെ രക്തം അതിന്റെ പാടുപോലും ഇല്ലാതെ നമ്മളെ ശുദ്ധീകരിക്കും. यीशु मसीह का लहू इतना सामर्थ्य है कि वो केवल हमारा पापों को ही नहीं, लेकिन उसके वजह से जो घाव आया, जो निशान आया, उसको भी मिटा सके। ऐसा बड़ा कार्य वो विश्वासी का जीवन का अनुभव में वो अनुभव करना चाहिए। അപ്പോൾ അവന്റെ പ്രാണൻ എന്തിനാണ് ജീവിക്കുന്നത്? अभी उसका प्राण किसके लिए जी रहा है? അവന്റെ പ്രാണനെ രക്ഷിച്ച കർത്താവ്. जिस प्राण को बचाया हुआ उस प्रभु के लिए अब मेरा प्राण मैं आपको समर्पण करके जीने वाला है सच्चा विश्वासी। തന്റെ ജനത്തെ അവരുടെ പാപങ്ങളിൽ നിന്ന് രക്ഷിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब अपने प्रभु उसका नाम यीशु रखना क्यों? क्योंकि वो अपना लोगों को अपने पापों से बचाने आ रहे हैं। उसका मतलब ये है कि എന്താണ് നമ്മൾ ചിന്തിച്ചത്? എവിടെയാണ്? मतलब हमारा हालत, हमारा पाप कैसा कैसा रीति से परमेश्वर के सामने था। ഇനി ദൈവം നമ്മളെ നോക്കുമ്പോൾ अभी परमेश्वर जब हमें देखते समय में വിശുദ്ധരും നിഷ്കളങ്കരുമാകേണ്ടതിന് पवित्र और निष्कलंक रीति से देखने बने रहने के लिए നോക്കുക, मैं ആ വ്യക്തി वो व्यक्ति ദൈവം വിളിക്കും, परमेश्वर उसको बुलाएगा, പേര് വിളിക്കും. उसका नाम लेकर बुलाएगा। എങ്ങനെയാണ് വിളിക്കുന്നത്? कैसा बुलाएगा? എന്തിനാണ് പുത്രനെ അയച്ചത്? परमेश्वर ने अपने पुत्र को क्यों भेजा? ഈ ക്രിസ്തുവുമായിട്ട് ബന്ധപ്പെട്ടാൽ मतलब जो व्यक्ति एक बार इस पुत्र के साथ गहरा रिश्ते में प्रवेश करेगा, ഒരു പാപി ക്രിസ്തുവുമായി ബന്ധപ്പെട്ടാൽ एक पापी उस उद्धारकर्ता मसीह यीशु मसीह के साथ रिश्ते में प्रवेश बंधन में आने के बाद ഒരു ഊരുവും കുറവുമില്ലാതെ പുത്രനെ പോലെ ആകുക എന്നുള്ളതാണ് ദൈവത്തിന്റെ ലക്ഷ്യം. बिना बिना कोई दाग और निष्कपट रीति से बिना कोई कमी का परमेश्वर की उपस्थिति में प्रस्तुत करने का कार्य है। प्रभु उसको वो विश्वासी के लिए कर उसको खड़ा करके रखेगा, ऐसा रिश्ते में लाएगा। അതിന് ആ വൈദ്യൻ ഇപ്പോഴും നമുക്കുണ്ട്. ऐसा करने के लिए वैद्य आज भी हमारे लिए उपलब्ध है। ഇപ്പോഴും ആ തൈലവും ഉണ്ട്. अभी भी वो मलम तैयार है हमें लगाकर हमें चंगा पाने के लिए। കർത്താവ് നമ്മുടെ പാപത്തെ ഡീൽ ചെയ്താൽ अगर परमेश्वर ने अगर हमारा पाप का लेखा लिया तो നമുക്ക് ആത്മനിറവ് കിട്ടും. तो मतलब अगर प्रभु ने हमारा पाप का लेखा का छुड़ौती के लिए अगर कार्य किया तो तुरंत हम लोग आत्मा में भर जाएंगे। എന്തിനാണ് ആത്മാവിനെ തന്നത്? आत्मा को क्यों दिया गया है? ഇനി പാപത്തിൽ തുടരാതിരിക്കാതെ നമ്മളെ മെച്ചൂരിറ്റിയിൽ എത്തണം. അതിനാണ് ഈ എവിടെ കൊണ്ടുവന്നിരിക്കുന്നത്. आगे पाप में बने ना रहते हुए आत्मिक बातों में बढ़ोतरी पाते रहने के लिए हमें आत्मा दिया गया है, അവളെ പെർഫെക്റ്റ് ആക്കി തീർക്കാൻ. ताकि उसको सिद्ध बनाए रखे। നമ്മൾ എവിടെ കൊണ്ടുവന്നു? कहाँ लाया? सराय में लाया, मतलब मंडली में लाया। ഇതിന് പറയാ, फिर कहता है मालिक से कहा, ആ സത്രക്കാരന് 2 നാണയം കൊടുത്തു. वो उस सराय का मालिक को अगर 2 सिक्का देकर कहा, എന്നിട്ട് അവരോട് പറയാണ് फिर उससे कहता है ഇവന് രക്ഷ ചെയ്യണമെന്ന്. इसको अभी तू बचा। ഉണ്ടോ? അവിടെ ഉണ്ടോ രക്ഷ എന്ന്? ऐसा शब्द है क्या हिंदी में? देखभाल करें। हाँ, मतलब देखभाल करो। ओके, उसका देखभाल करना मतलब उसका प्राण का रखवाली करना, उसका प्राण को बचाना, सेवा टहल करना। सेवा ആ, टहल करना। Yes. നോക്കുക, ഒന്ന് കർത്താവ് ആ മുറിവ് ഉണക്കി ആ മുറിവുകളെല്ലാം മാറ്റി ഉണക്കി നല്ല വൈദ്യം കൊണ്ടുവന്നിരിക്കുക. सबसे वो अच्छी सबरी ने क्या किया? वो एक अच्छा वैद्य भी है। उसने मलम लगाकर उसको दाखरस देकर उसका दर्द वेदना और उसका जो चोट आया था वो सब में उसको चंगाई देकर आत्मा का उद्धार देकर उसको सराय में लेकर आया। ഒരാൾ സഭയിൽ വന്നാൽ मतलब एक व्यक्ति अगर मंडली में आया तो ഒരു നല്ല കൂട്ടത്തോട് ചേർക്കപ്പെട്ടു. वो एक अच्छा सहभागिता संगति के साथ जुड़ गया। अभी എന്തിനാണ്? क्यों? ताकि उसका आत्मा का उद्धार होने के लिए ദിനന്തോ प्रतिदिन प्राण का उद्धार होते रहने के लिए ഒരു ദിവസം നമ്മൾ പ്രാപിക്കും. एक दिन हम लोग प्राण का उद्धारता का पूर्णता में पहुंचकर हम लोग आ जाएंगे प्रभु के पास। പൗലോസ് പറയാണ്, पौलुस कहता है എന്റെ കർത്താവ് എന്നെ പിടിച്ചിരിക്കുകയുണ്ട്, मेरा प्रभु ने क्योंकि मुझे पकड़े रखा है, അതുകൊണ്ട് ഞാൻ പുറകിലെല്ലാം മറന്ന് इसलिए मैं जो पिछली बात है सब बात को भूल कर ഞാൻ മുമ്പോട്ട് ഓടുകയാണ്. आगे की ओर में दौड़ रहा हूँ। എന്തിനാണ്? क्यों? എനിക്ക് മുമ്പിൽ വെച്ചിരിക്കുന്ന പ്രതിഫലമാണ്. क्योंकि मेरे सामने रखा हुआ प्रतिफल को देखकर मैं आगे की ओर दौड़ता चला जा रहा हूँ। നമ്മളിൽ ആരെങ്കിലും തികഞ്ഞവരുണ്ടെങ്കിൽ अगर तुम्हारे बीच में ऐसा कोई भी सिद्धवान है तो ഇത് തന്നെ ചിന്തിച്ചോളൂ. ये भी तुम लोग यही बात को ध्यान करके आगे बढ़ो।
നമ്മൾ എന്തെങ്കിലും കുറവുകൾ നമുക്കുണ്ടെങ്കിൽ इसलिए प्रियो हमारे बीच में कुछ भी अगर ऐसा कमी घटी है तो നമുക്കൊരു പുതിയ വർഷം വരികയാണ്. प्रियो अभी एक नया साल प्रभु का दया से अगर हमको मिल रहा है तो നമുക്ക് പുതിയ വർഷമല്ല വേണ്ടത്, हमको एक नया साल चाहिए, वो नहीं है हमारा विषय। നമ്മുടെ കർത്താവിനെയാണ് നമുക്ക് വേണ്ടത്. हमको प्रभु चाहिए। കർത്താവിനേക്കാൾ വലുതൊന്നുമില്ല. प्रियो प्रभु से बड़ा कुछ भी नहीं है। ആചാരങ്ങളോ അനുഷ്ഠാനങ്ങളോ ഇല്ല. हमारा रीत रिवाज, दिन, महीने, त्योहार, ये सबसे भी बड़ा है प्रभु। ആ ക്രിസ്തുവിൽ എന്നും യൗവനമുള്ളവരായി തീരുവാൻ, और ताकि हम लोग रोज प्रभु को खोजते रहेंगे तो प्रभु क्या करेगा, हमें सुंदर बनाकर सर्वदा जवान बनाएगा हमें। നമുക്ക് ആണ്ടിന്റെ ആരംഭം മുതൽ അവസാനം വരെ इसलिए साल का पहले दिन से ही प्रभु के आगमन तक या अंतिम समय तक നിന്റെ യൗവനം കഴുകനെ പോലെ പുതിയ വരട്ടെ. तेरा जवानी उकाब के समान बनकर तू उड़कर जाए प्रभु के पास। ഒരു നല്ല വർഷത്തെ ആശംസിച്ചുകൊണ്ട് इसलिए एक अच्छा नया साल अभी आ रहा है करके उसका आशंसा देते हुए ഈ എളിയ വാക്കുകളിൽ നിന്ന് വിടുന്നു. मैं अपने आप को मैं नम्र कर मैं यहाँ पर रोकता हूँ।